परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्वजीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवे दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेले देवाची या चाडी प्रमाण उचित नये वाटू चित्त निषेधासी नये राहो उभे कसमळापाशी भुंकतील तैशी सांडावीती तुका म्हणे क्षमा सुखाची हे राशी सांडोनिका ऐसी दुःखी व्हावे नये राहो उभे कसमळापाशी भुंकतील तैसी सांडावीती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान विश्व माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या या समाधी प्रांगणामध्ये पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या परमपावन अशा तटावर चालत असलेला यावर्षीचा हा आपला अष्टादशाह ज्ञानयज्ञ सोहळा जगद्गुरू तुकोबरायांच्या अंतःकरणरूपी हिमालयातून प्रकटलेल्या मानव मात्राच्या कल्याणासाठी ज्या ज्ञानगंगेचा आविष्कार झाला तो हा गाथा अविद्येच्या अंधारामध्ये आणि संसाराच्या अरण्यामध्ये भरकटलेल्या वाट चुकलेल्या जीवाला मार्गदर्शन करवण्यासाठी साक्षात ज्ञानसूर्यच आला तो या गाथ्याच्या रूपानं आलेला आहे. काळाच्या जबड्यामध्ये एका बाजूने संपूर्ण हे जग हे जीव जात असताना या जीवांना आपल्या अंतःकरणातील अकारण अशा करुणेच्या हाताने उचलून मोक्षापर्यंत नेण्यासाठी सरसावलेले जगद्गुरू तुकोबरायांचे करुणेचे हात म्हणजे हा गाथा आहे. अशा या गाथ्याच्या चिंतनासाठी पूजनीय बाबांच्या आज्ञेने आणि कृपादृष्टीत आपण सर्वजण प्रवृत्त झालोत. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातील हे भाग्याचे क्षण आहेत. जास्त परिहार देणार नाही, कारण हा अष्टादशाह म्हणजे 20 मॅच सारखा आहे. आताच वर येताना माऊली म्हटले आज बॅटिंग कोण करणार आहे. तिकडे पंढरपूरमध्ये पूजनीय श्री चंद्रशेखर महाराज ही कसोटी मॅच खेळतायत. ती महिना 2-2 महिने चालते. पूजनीय श्री गुरु राऊत बाबा वन डे मॅच खेळतायत. रोज एक अभंगावर चिंतन सुरू आहे आणि त्यामध्ये आपल्याला आज त्या दोन्हीचं फल प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून आळंदी आहे ही, इथं 20-20 मॅच सुरू आहे आणि योगायोगानं अभंगसुद्धा 20 आलेत. आता फक्त बॅटिंग चांगली करावी लागते कारण विकेट पडण्याची जास्त शक्यता आहे. कारण हा मॅच फक्त 1.5 तासातच खेळायचा आहे. तो कमी जास्त झाला म्हणजे विकेट पडली.
त्यामुळे उरला वेळ तर भरपूर काही मला बोलायचं आहे, बोलण्यासारखं आहे, पण उरला तर मी शेवटी ते बोलेल, कारण ते बोललंच पाहिजे असं नाही. बाबांचं म्हणणं असतं की इथं गाथ्याचं चिंतन झालं पाहिजे, अभंगांचं चिंतन झालं पाहिजे आणि ते अष्टादशहाच्या पद्धतीने झालं पाहिजे. म्हणजे ही प्रवचनाची पद्धती नाही, कीर्तनाची पद्धती वेगळी असते, व्याख्यानाची पद्धती वेगळी असते, पाठाची पद्धती वेगळी आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पूजनीय श्री बाबांच्या कृपेने सुरू झालेली ही अष्टादशाह पद्धती एक नवीनच उपक्रम आहे, एक नवीन शैली आहे चिंतनाची. याच्यामध्ये प्रत्येक पदाचं चिंतन केलं जातं. याला सार्थ पारायण असं म्हणा, किंवा अभंगातील प्रत्येक पदाला काहीसा तरी स्पर्श करून त्याचा अर्थ सांगून चिंतन करून पुढं जाणं ही आपली पद्धती आहे. त्यामुळं इथं वेळ कमी पडतो, तेव्हा या अभंगाकडे आपण वळूया. देवाची या चाडे प्रमाण उचित, नये वाटू चित्त निषेधाशी, नये राहो उभे कसमळापाशी, भुंकतील तैसे सांडावे ती. तुकोबरायांनी या अभंगामध्ये परमार्थ करणाऱ्या जीवाला परमार्थाची इति कर्तव्यता सांगितलेली आहे. पहिला अभंग असल्यामुळं थोडंसं चिंतन करतो. अर्थसंग्रहामध्ये एक विषय आला आहे. 3 आकांक्षा असतात. एक अर्थी भावना आहे, दुसरी शाब्दी भावना आहे, आणि प्रत्येक भावनेच्या 3 आकांक्षा सांगितल्या आहेत. एक साध्याकांक्षा आहे, दुसरी साधनाकांक्षा आहे, आणि तिसरी इति कर्तव्यता कांक्षा आहे. साध्याकांक्षा याचा अर्थ आहे किम भावयेत, म्हणजे काय मिळवावं, ही साध्याची आकांक्षा असते. साधनाकांक्षा म्हणजे कशाने मिळवावं, केन साधयेत, केन प्रापयेत, भावयेत, कशाने मिळवावं, ही साधनाकांक्षा आहे. आणि तिसरी आहे इति कर्तव्यताकांक्षा, ही अत्यंत महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा साध्य कळतं, ते साध्य कशाने प्राप्त करायचं त्या साधनाचंही ज्ञान आपल्याला झालेलं असतं, परंतु त्याची इति कर्तव्यता कळत नाही. इति शब्द हा असे म्हणजे अशा प्रकारे प्रकारवाची आहे. इथं टीकेमध्ये असं चिंतन आलं, इति शब्द हा प्रकारवाची. इति म्हणजे अशा अशा प्रकाराने, कर्तव्य म्हणजे करावं, अशा अशा पद्धतीने ते साधन करावं. साधन कसं करावं याची शिकवण, याची शैली, याला म्हटलं जातं इति कर्तव्यता. याला छान उदाहरण दिलं आहे तिथं. एखादा मनुष्य आहे, समोर लाकूड पडलेलं आहे, त्याला ते लाकूड तोडायचं आहे. त्याचं साध्य समोर आहे, काय करायचं आहे त्याला, काष्ठम छिंद्यात, लाकूड तोडायचं आहे, साध्य माहिती आहे. केन छिंद्यात, कुठारेन छिंद्यात, हातामध्ये कुऱ्हाड आहे हे त्याला माहिती आहे. परंतु समोर काष्ठ आहे, साध्य कळालं, हातामध्ये साधन हत्यार आहे, कुऱ्हाड आहे, म्हणजे लाकूड तुटतं असं नाही. कथम छिंद्यात, ते कसं तोडायचं, त्या कुऱ्हाडीचा उपयोग कसा करायचा, त्या साधनाचा प्रकार काय आहे, कशा पद्धतीने त्या साधनाचं अनुष्ठान करायचं आहे. मग उत्तर दिलं जातं उद्यमन निपातनाभ्याम छिंद्यात, ही इति कर्तव्यता आहे. विशिष्ट पद्धतीने प्रहार झाला पाहिजे त्या काष्ठावर, तर ते काष्ठ तुटतं, अन्यथा तुटत नाही. इति कर्तव्यता चुकली की साधन हातात असूनही उपयोग नाही होत, साध्याची प्राप्ती होत नाही. तुकोबराय अनेक अभंगांमध्ये किंबहुना गाथा म्हणजे इति कर्तव्यताच आहे असं आपल्या दृष्टीत येईल आपण चिंतन केलं तर. कारण तुकोबराय नामस्मरणाचं तेवढं वर्णन करत नाहीत, जेवढं वर्णन नामस्मरण कसं करावं याचं करतात. काय मिळवायचं आहे, देवाला प्राप्त करायचं आहे, मोक्ष प्राप्त करायचा आहे, सगळ्यांना माहिती आहे. साध्याचं जास्त वर्णन तुकोबराय करत नाहीत. साधनाचंही वर्णन केलं आहे, पण तेवढं नाही. पण ते साधन करावं कसं याचं वर्णन गाथ्यामध्ये विशेष आहे. आपल्याला अभंगामध्ये हे वर्णन पाहायला सापडेल की ते साधन करायचं कसं, कारण आपण तिथं चुकतो. नामस्मरण करायचं हे माहिती आहे आपल्याला, हे साधन आहे. तत्त्वज्ञान हे मोक्षप्राप्तीचं साधन आहे, माहिती आहे. पण त्या तत्त्वज्ञानासाठी लागणारी अंतःकरणाची योग्यता कशी असावी, नामस्मरण करत असताना सुद्धा आपण कुठल्या भूमिकेतून ते केलं पाहिजे, आपल्या अंतःकरणाची कोणती तयारी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला ध्यानात न आल्यामुळे आपण साधन करूनही साध्य प्राप्त होत नाही.
आणि म्हणून आपल्याला इति कर्तव्यता कळणं अत्यंत गरजेचं असतं. महाराजांनी अनेक अभंगातून जवळजवळ प्रत्येक अभंगच हा इति कर्तव्यता सांगणार आहे. या अभंगातही महाराजांनी ही इति कर्तव्यता सांगितलेली आहे. साधकाला जर देवाच्या प्राप्तीची इच्छा असेल तर पहिले 2 शब्द हे साध्य सांगणारे आहेत. देवाची या चाडे, अर्थात देवाची प्राप्तीची इच्छा असेल तर, देवाच्या प्राप्तीच्या इच्छेने, ही त्याचं साध्य आहे. तुकोबाराय सांगतायत काय केलं पाहिजे, भक्ती करायची, साधना करायची वगैरे हे साधनं आहेत. पण ही साधनं करत असताना त्याची इति कर्तव्यता तुकोबाराय सांगतायत प्रमाण उचित. उचित असं प्रमाण त्यानं आपल्या परमार्थ जीवनामध्ये स्वीकारलेलं पाहिजे. उचित शब्दाचा अर्थ आहे योग्य प्रमाण. आपण प्रमाण जर योग्य स्वीकारलं नाही तर सांख्यकारिकेमध्ये कारिका आलेली आहे, त्रिविधम प्रमाणमिष्टम प्रमेय सिद्धी ही प्रमाणाधी. याचा अर्थ प्रमेयाची सिद्धी ही प्रमाणाने होते, आणि प्रमाणच जर चुकलं तर आपली पूर्ण वाटचालच चुकली असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आपल्या जीवनात योग्य प्रमाण आपल्याला आधारभूत असलं पाहिजे. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी ही असं म्हटलं आहे. त्यामुळे प्रमाणच चुकलं तर समोर प्रमेय चुकणारच आहे. सिद्धांतामध्ये चूक होणारच जर प्रमाण चुकीचं असेल तर. आणि म्हणून आपल्या सिद्धांतात कुठेही चूक न होऊ देण्यासाठी आपल्याला प्रमाण उचित असणं गरजेचं आहे. तुकोबाराय सांगतायत प्रमाण उचित. उचित असं प्रमाण तुम्ही स्वीकारा. पहिला उपदेश आहे तुकोबारायांचा हा. उचित प्रमाण कोणतं आहे याचा विस्तार महाराजांनी केलेला नाही आहे, परंतु पूर्ण गाथ्याचं अनुशीलन करून किंवा आपल्या संप्रदायाचं अनुशीलन करून आपण विचार केला तर आपल्या संप्रदायामध्ये उचित प्रमाण खऱ्या अर्थाने 2च आहेत. एक आहे ते म्हणजे वेद, आणि दुसरं आहे त्या वेदानुसार वर्तन करणारे संत. वेदाला प्रमाण माना, आणि दुसरं वेद कळत नसेल तर त्या वेदाला जाणून वेदाच्या अर्थानुसार आपलं जीवन चालवणारे जे संत महात्मे आहेत त्यांना प्रमाण माना. हे उचित प्रमाण आहे. बाकीची प्रमाणं आपल्याला धोका देऊ शकतात, परंतु वेद प्रमाण असेल किंवा संत महात्मे हे कधीही आपल्याला अयोग्य मार्गाला घेऊन जात नाहीत. म्हणून उचित प्रमाण याचा अर्थ आपल्याला संत किंवा वेद असा करावा लागतो. थोडंसं वेदाच्या अनुषंगाने चिंतन केलं तर वेदाला योग्य प्रमाण असंच म्हटलेलं आहे. वेदांतामध्ये 6 प्रमाणं स्वीकारलेली आहेत. प्रत्यक्ष प्रमाण आहे, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी अशी 6 प्रमाणं आहेत. परंतु या 6 प्रमाणांमध्ये सुद्धा वेद हा योग्य प्रमाण आहे, उचित प्रमाण आहे, सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं प्रमाण मानलेलं आहे. त्याची कारणं आहेत की प्रत्यक्षेनं अनुमित्याचं एक श्लोक आहे, यस्तुपायो न बुध्यते एनं विदन्ति वेदेन तस्मात् वेदस्य वेदता. प्रत्यक्ष किंवा अनुमान प्रमाणांनी सुद्धा ज्या उपायाचं ज्ञान होत नाही अशाच उपायाचं ज्ञान वेद प्रमाणातून होतं. हेच खरं वेदाचं वेदत्व आहे. म्हणून श्रेष्ठ प्रमाण म्हणजे वेद आहे. थोडंसं बाबांनी जे नेहमी चिंतन सांगतात त्या अनुषंगाने विचार केला तर वेदाचं जे श्रेष्ठत्व आहे, उचितत्व आहे ते 2-3 कारणांनी सिद्ध आपल्याला करता येतं. आहेच आहे सिद्ध, चिंतन करता येतं. अपौरुषयत्व हा त्यातला एक भाग आहे. वेद हा उचित प्रमाण आहे का? अपौरुषयत्वात. कारण पौरुषय म्हणजे काय? पुरुषतंत्र, पुरुषकृतत्वम, पौरुषयत्वम. पुरुषाने निर्मित ग्रंथांना पौरुषय म्हटलं जातं. ईश्वर भिन्न अन्य कोणीही जे ग्रंथ निर्माण केले त्या सगळ्या ग्रंथांना पौरुषय म्हटलं जातं. कारण त्यामध्ये पुरुषकृत बुद्धीचे दोष असू शकतात. भ्रम, प्रमाद, कर्णापाटव, विप्रलिप्सा हे 4 दोष आहेत, आणि ते जीवाच्या मनुष्यांच्या अंतःकरणामध्ये स्वाभाविकपणे असतात. आपल्याला भ्रम होतो, चालता चालता शुक्ती पडली तर रजत आहे असं वाटलं, भ्रम होऊ शकतो जीवाला. दोरी पडली तर सर्प आहे असं वाटलं, जीवाला भ्रम होऊ शकतो. प्रमाद, आपण जाणून बुजून चुका करतो त्याला प्रमाद म्हणतात. प्रकर्षेन माद्यते अनेन इति प्रमादः. आपण जाणूनही चुका करतो, जीवाचा हा स्वभाव आहे प्रमाद. कर्णापाटव, कर्ण शब्दाचा अर्थ इंद्रिय होतो. इंद्रियामधील अशक्ती, असामर्थ्य
बोललं एक आणि ऐकायला दुसरंच काहीतरी आलं आणि आपण तेच मग सांगायला लागलो इतरांना, असं करणं अपाटव्य. विप्रलिप्सा म्हणजे फसवणूक करणं, जीवाचे स्वभावच आहे ते. कधी जाणून बुजून फसवतो, कधी थट्टेने फसवतो. परंतु जीवाच्या ठिकाणी असे हे 4 दोष असू शकतात किंबहुना असतातच. म्हणून इतर पुरुषांनी जे ग्रंथ निर्माण केले त्या ग्रंथांमध्ये ते जे सिद्धांत सांगितलेले असतात ते या 4 दोषांनी दूषित असू शकतात. परंतु वेद असा ग्रंथ आहे की त्या ग्रंथामध्ये पुरुषकृत कोणतेही दोष नाहीत, भ्रम नाही, प्रमाद नाही, करणापाटव नाही, विप्रलिप्सा नाही. म्हणून त्याला अपौरुषेय असं म्हटलेलं आहे. आणि अपौरुषेय असा वेद असल्यामुळं, निर्दोष असे सिद्धांत सांगत असल्यामुळे वेदाला उचित प्रमाण असं आपण म्हणू शकतो. स्वतः प्रामाण्य हा दुसरा भाग आहे. वेद हा उचित प्रमाण आहे. का? कारण तो स्वतः प्रमाण आहे. बाकीची जी प्रमाणं आहेत ती परतः प्रमाण आहेत. अनुमानाने एखाद्या प्रमेयाची सिद्धी झाली, वस्तूची सिद्धी झाली आणि जर त्याला शब्दाचं प्रामाण्य नसेल, वेदाचं प्रामाण्य नसेल, तर खरा वैदिक आस्तिक त्या वस्तूला स्वीकारत नाही. वेदातूनच जर त्या वस्तूची सिद्धी होत असेल तर स्वीकारतो. बाकीच्या प्रमाणांमध्ये जे प्रामाण्य आलं ते वेदामुळे आलं, परंतु वेदामध्ये जे प्रामाण्य आहे ते इतर कोणत्याही प्रमाणामुळे आलेलं नसतं, ते स्वतः आहे, स्वतःचं आहे. अनुमानातून एखादी वस्तू सिद्ध झाली, का हो ते का मानायची? वेदामध्ये सुद्धा असं आलंय म्हणून मानायची. आणि वेदामध्ये एखादी वस्तू सांगितली, असं वेदानं सांगितलंय, मग त्याला अनुमानाची पुन्हा गरज नाही, त्याला पुन्हा प्रत्यक्षाची गरज नाही. वेदानं सांगितलं इदम इत्थम, त्याचा स्वीकार केला जातो. याला स्वतः प्रामाण्य म्हटलं जातं. आणि स्वतः प्रमाण असा वेद असल्यामुळे त्याला उचित प्रमाण असं म्हणावं. तिसरं आहे की असा स्वतः प्रमाण आणि अपौरुषेय असणारा जो वेद आहे तोच आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान करून देऊ शकतो. इतर कोणतंही प्रमाण परमात्म्यापर्यंत जात नाही. सर्वे वेदा यत् पदमामनंती, सगळे वेद ज्या परमात्म स्वरूपाचं वर्णन करतात. ज्ञानोबरायांनी सांगितलं वेद प्रतिपाद्या, सुरुवातीलाच सूत्र आहे ज्ञानोबरायांचं आहे, शास्त्र योनित्वात. ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा व्यास महर्षींनी सूत्र सांगितलं, शास्त्रम नाम ऋग्वेदादिही यथोक्तम शास्त्रम योनिही प्रमाणम यस्य. परमात्म स्वरूपाधिगमे, परमात्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी ऋग्वेदादी शास्त्रच खऱ्या अर्थाने प्रमाण आहे. कोणत्याही इतर प्रमाणांनी ज्ञान होऊ शकत नाही. झालं तर वेद प्रमाणानेच होईल. खरं तर शब्दाची तिथं प्रवृत्ती नाही, पण झालं तर शब्दाशिवाय होऊ शकत नाही, म्हणून उचित प्रमाण आहे. आणि शेवटचं कारण असं चिंतनात घेता येतं की वेदानं स्वतः कबूल केलं की मी शक्तिवृत्तीने त्या स्वरूपापर्यंत नाही जाऊ शकत. श्रुती म्हणती नेती नेती तत्र यत्र वेदा अवेदा भवंती. वेद स्वतः तिथं अवेद होतो, तिथपर्यंत नाही जाऊ शकत, हे स्वतः मान्य करतो वेद. हे त्याचं मान्य करणं उचित आहे, म्हणून वेदाला आपण उचित प्रमाण असं म्हणू शकतो. या सगळ्या कारणांनी चिंतन करता येतं. देवाची या चाडी, जर खरंच तुम्हाला देवाच्या प्राप्तीची इच्छा असेल ना, तर तुम्हाला पहिलं स्वीकारावं लागेल योग्य प्रमाण. प्रमाण उचित, योग्य प्रमाण स्वीकारा. पण या वेदाचं प्रामाण्य उचित आहे, ठीक आहे, पण कळत नाही आम्हाला. मग तयाची आचरती पाऊले, पाऊनी सात्विक श्रद्धा चाले, तव तेची फळ ठेविले ऐशे लाहे. किंवा येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविते, येरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. यद यद आचरती श्रेष्ठस तत्तदेवे तरो जनः, स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. अर्थात महापुरुषांच्या आचरणाकडं बघून त्यांच्या आचरत्या पावलांवर पाऊल टाकत चालणं म्हणजे संतांना प्रमाण मानणं आहे. अशा संतांना प्रमाण मानावं, अशा वेदाला प्रमाण मानावं, तरच तुमची मार्गक्रमणा व्यवस्थित होईल आणि तरच तुमची देवाच्या प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल. अन्यथा अन्य प्रमाणं, वेद आणि संत यांना सोडून इतर प्रमाणं जर स्वीकारली आणि इच्छा देवाच्या प्राप्तीची असेल तर तुमची इच्छा कदाचित पूर्ण नाही होणार. म्हणून तुकोबाराय म्हणताय, देवाची या चाडे, देवाच्या प्राप्तीची इच्छा असेल तर प्रमाण उचित, उचित असं योग्य असं प्रमाण स्वीकारलं पाहिजे.
नये वाटू चित्त निषेधाशी, चित्त निषेधाशी वाटू नये. आपलं चित्त, आपलं मन निषिद्ध कर्माकडे वाटू नये, विभागू नये, जाऊ देऊ नये, असा याचा अर्थ आहे. वेदाने जे जे काही निषिद्ध म्हणून सांगितलं आहे तिकडे मन जाऊ देऊच नका. हा दुसरा उपदेश आहे तुकोबरायांचा. पहिली गोष्ट, वेदाला प्रमाण मानलंय ना, हो, आता वेद प्रमाण, उचित प्रमाण मानलंय, मग वेदानं जे सांगितलंय तेच तुम्हाला करावं लागेल. जे सांगितलं नाही ते करून चालणार नाही. म्हणून वेदानं जे आता निषिद्ध म्हणून सांगितलंय त्याचा त्याग करा. नये वाटू चित्त निषेधाशी, निषेधाकडे तुमचं चित्त, तुमचं मन जाऊ देऊ नका. काय निषिद्ध आहे? आपण नेहमी सांगतो शराब मा पिव, दारू पिऊ नये, किंवा कलंजम मा भक्षयस्व. आपल्यासाठी आपण जर विचार केला तर या गोष्टी आपल्यासाठी सहज आहे. कलंजम मा भक्षयस्व, आपल्यासाठी आपल्या पूर्वपुण्याने या गोष्टी सहज आहे. आपल्यासाठीच आपण चिंतन केलं तर वेदानं सांगितलंय स्वाध्यायान मा प्रमदः, आपल्यासाठी आपण चिंतन करा. स्वाध्यायापासून आपण प्रमाद नाही केला पाहिजे. याचा अर्थ जर श्रुती माता स्वतः दयाग्र अंतकरणाने सांगत असेल साधकाला की स्वाध्यायाचा प्रमाद करू नको, याचा अर्थ आपल्याकडून स्वाध्यायाच्या संबंधाने प्रमाद होत असला पाहिजे, आपण चुकत असलो पाहिजे. आणि प्रमाद म्हणजे काय? आताच आपण चिंतन केलं आहे. प्रकर्ष प्र हा उपसर्ग सांगतोय की तुम्ही जाणून चूक करताय. माहिती आहे, अभ्यास केला पाहिजे, तरीसुद्धा आपण करत नाही, हा स्वाध्यायाच्या संबंधाने असणारा प्रमाद आहे. आळंदीमध्ये आपण आलो, आपलं कर्तव्य, आपला धर्म आहे अभ्यास. म्हणजे मी उपदेश म्हणून सांगत नाही, स्वतःसाठी बोलतो, आपणा सर्वांसाठी बोलतो आहे की आळंदीमध्ये आपण आलो, आपण क्रमाने अध्ययन केलं पाहिजे. आपण काहीतरी शिकलोय का? आपल्याकडून काय अभ्यास झाला आहे का? आपले गुरुजींनी काय सांगितलं आहे? बाबा काय सांगतात विचारसागर सांगत असताना की तर्कसंग्रह शिकला पाहिजे. मग कधी मी शिकला का? मला शिकावं वाटलं का? हे ग्रंथ, शास्त्रीय ग्रंथ पण काही आपल्या अभ्यासातून गेले पाहिजे ना. गेले का? मी शिकलो का? विचार केला पाहिजे. माहिती आहे, हे सगळं शिकलं पाहिजे. कोणाला वाटत नाही इथं की हे शिकलं नाही पाहिजे? सगळ्यांना वाटतं शिकलं पाहिजे. मग शिकणारे किती जण आहे याचा विचार केला तर स्वाध्यायान मा प्रमदः ही श्रुती आठवते. याचा अर्थ असा आहे की आपण स्वाध्यायाच्या संबंधाने प्रमाद करतोय, माहिती असून चूक करतोय आपण. पण लक्षात ठेवा, क्रमाने अभ्यास केला पाहिजे. परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य बाबा पाठामध्ये सांगायचे आम्हाला, इथं माझ्या पाठाचे बरेच जण उपस्थित आहेत. बघा, ज्ञानेश्वरी सांगताना घुले बाबा पाठामध्ये 1-2 दिवसाच्या मध्ये वाक्य यायचंच, बुवा हे शिकलं पाहिजे म्हणायचे. तर्क शिकला पाहिजे, सांख्य शिकलं पाहिजे. हे सगळे शास्त्र एकदा शिकून सोडायचेच आहेत, पण एकदा शिकायचे आणि मग सोडायचे. त्याचं काहीतरी आपल्याला ज्ञानेश्वरीचं अर्थ चिंतन, काही वरवर का होईना काहीसा अर्थ ग्रहण करण्याची योग्यता येते. आणि मग जेव्हा तो अर्थ कळतो ना, तेव्हा त्याविषयी भाव वाढतो, खरा भाव वाढतो अंतःकरणात. मग भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. म्हणून लक्षात ठेवा, स्वाध्यायान मा प्रमदः हे आपल्यासाठी प्रमाद आहे, हे निषिद्ध आहे आपल्यासाठी. स्वाध्यायाचा प्रमाद आपण करत असू तर. म्हणून तुकोबाराय सांगतायत, नये वाटू चित्त निषेधाशी, निषेधाकडे आपलं चित्त जाऊ देऊ नका. नये राहू उभे कसमळापाशी. आणखी तिसरा उपदेश तुकोबाराय करतायत. तुम्हाला देवाच्या प्राप्तीची इच्छा असेल तर तिसरा उपदेश आहे, कशमळापाशी उभे राहू नये. कशमळ शब्दाचा अर्थ आहे पाप, असा अर्थ होतो. पापाच्या जवळ उभं राहू नये असा अर्थ सरळ झाला. याचा अर्थ असा आहे की पाप काय मूर्तिमंत थोडंच आहे, पापाच्या जवळ थोडंच उभं राहता येतं. उभं राहू नये म्हणण्याची काय गरज? याचा अर्थ असा आहे की मूर्तिमंत एखादा मनुष्य म्हणजे पापच असतो, पापच त्याच्या रूपानं मूर्तिमंत झालेलं आहे. इतका एखादा खळ आहे, दुर्जन आहे, दुष्ट आहे. जसे संत महात्मे ते चालते ज्ञानाचे बिंब असं वर्णन केलं आहे संत महात्म्यांचं. तसे काही चालते अज्ञानाचे बिंब असतात, चालते ते पापाचेच मूर्तिमंत पुतळे, अशा प्रकारचे काही दुर्जन असतात. तुकोबाराय सांगतात, अशा पापी लोकांच्या संगतीत उभं सुद्धा राहू नका, उभे राहू नये. उभं राहू नये याचं चिंतन आपल्याला करता येईल. योगसूत्र आपल्याला ध्यानात येतं माझ्या. उभं राहू नये याचा अर्थ असा की त्याच्या नादी लागायचं नाही.
त्याच्याशी चर्चा करायची नाही, त्याचं खंडन मंडन करत बसायचं नाही, थांबायचंच नाही तिथं, त्याची उपेक्षा करून निघून जायचं असा अर्थ आहे. उभे राहू नये. मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम सुखदुःख पुण्य विषयाणाम भावनातश्चित्त प्रसादनम असं एक योगसूत्र आहे. याचा अर्थ असा आहे की जगामध्ये 4 प्रकारची लोक आपल्याला समोर भेटतात. काही सुखी लोक मिळतात, काही दुःखी मिळतात, काही पुण्यवान मिळतात, काही पापी लोक समोर मिळतात. त्यांच्या संबंधाने आपल्या अंतःकरणाची भावना कशी असली पाहिजे? योगसूत्र सांगतं मैत्री. सुखी लोक आहेत ना, त्यांच्या बरोबर मैत्री असावी, प्रेमाची भावना असावी. मैत्री. दुःखी आहेत ना, त्यांच्या संबंधी करुणा उत्पन्न झाली पाहिजे. सुखी आहेत म्हणून त्यांचा द्वेष नाही करायचा, मैत्री करायची. एखादा दुःखी आहे तर आनंद साजरा नाही करायचा, त्याच्या दुःखामध्ये दुःखी व्हावं, त्याच्याविषयी करुणा व्यक्त करावी. पुण्यवान, काही सज्जन पुण्यवान साधू संत भेटले समोर तर मुदिता, आनंद वाटावा. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय असं वाटावं. आणि शेवटी म्हटलंय अपुण्य, पापही म्हटलं नाही, अर्थ तोच आहे. अपुण्य म्हणजे पापी लोक जर समोर भेटले तर त्यांच्या संबंधानं उपेक्षा भावनातः चित्त प्रसादनम. उपेक्षेची भावना करा, अंतःकरणाला प्रसन्नता सिद्ध होते. त्याच्या संबंधाने आपण त्यांची निंदा करायची नाही, द्वेष करायचा नाही, तिथं उभं राहायचं, बसायचं, काही चर्चा करायची काही नाही. शास्त्र सांगतं त्याची उपेक्षा करा, निघून जा. का? जर आपण त्याच्या नादी लागलो तर आपल्यालाच विक्षेप होईल, आपली प्रसन्नता नष्ट होईल. म्हणून अंतःकरणाची प्रसन्नता जर ठेवायची असेल तर अशा लोकांचा आपण त्याग करावा, त्यांची उपेक्षा करून तिथून निघून जावं. तुकोबाराय तेच सांगतायत, नये राहू उभे कसमळापाशी. त्याच्यासमोर उभं सुद्धा राहायचं नाही. भुंकतील तैशी सांडावी ती. ज्याप्रमाणे कुत्री भुंकतात, तिकडं कुणाचं लक्ष नसतं, त्याप्रमाणे ती सांडावी. अशा प्रकारची जी लोक आहेत त्यांचा तसा त्याग करावा, सहज त्याग करावा. तसं कुत्रं भुकतच राहणार, त्याच्याकडे लक्ष देऊन किंवा त्याला भुकू नको म्हटलं म्हणजे ते भुकायचं बंद होणार नाही. त्याला आपण दुर्लक्ष करतो, तिथून निघून जातो. तसं अशी लोक भेटतात, वेदाची निंदा करतात, संतांची निंदा करतात, वाईट अशा प्रकारचं काहीतरी बोलायला लागतात. अशी लोक समोर भेटले की त्यांचा त्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा जसा आपण त्याग सहज करतो त्याप्रमाणे त्यांचा त्याग करावा, तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे क्षमा सुखाची हे राशी, सांडोनी का ऐशी दुःखी व्हावे. आणि शेवटचा आणखी एक तुकोबारायांनी सांगितलंय, उपदेश केलाय की तुका म्हणे क्षमा सुखाची हे राशी. क्षमा हे एक साधन साधकाकडे असलं पाहिजे आणि हे सुखाची राशी आहे क्षमा. का सुखाची राशी आहे? जर एखाद्याने आपल्याला त्रास दिलाच, कारण वरती म्हटलेलं आहे नये राहू उभे कशमळापाशी, दुर्जन मनुष्य आहे, त्याचा त्याग करून जावा. आपण गेलोय पण मी बोलल्याचा याच्यावर काहीच परिणाम होत नाही, म्हणून त्या मनुष्याने जर आपल्याबरोबर काही वाईट केलं, काही त्रास दिला, तर मग त्याच्या संबंधाने आपली प्रतिकाराची काय भावना असावी? तुकोबाराय म्हणतात क्षमा. त्याला आपण क्षमा करून टाकावे. का? प्रतिकार अन्य जर आपण केला तर आपल्या अंतःकरणातच विक्षेप उत्पन्न होतो आणि आपल्याला मुळातच संसाराची चाड नाही. पहिला शब्द आहे देवाची या चाडे. आपली इच्छा, आपलं साध्य, देवाची प्राप्ती हे आहे ना, मग त्यानं जरी त्रास दिला असला तरी त्याला आपण क्षमा करावी आणि निघून जावं. कारण त्याने 2 कामं होऊ शकतात. एक तर आपली प्रसन्नता बिघडत नाही, आपल्याला विक्षेप होत नाही, आणि कदाचित पुढच्याच्याही अंतःकरणामध्ये सद्भावना उत्पन्न होते, त्याचंही कल्याण होऊ शकतं. मंबाजी बुवांनी अनेक प्रकारांनी त्रास दिल्याच्या नंतरही तुकाराम महाराज क्षमाच करतात, त्याचा काही विरोधी प्रतिकार केला नाही. परिणाम शेवटी त्यांचेच ते भक्त बनले, त्यांचंही कल्याण झालं. रामेश्वर भट्ट भक्त झाले तुकोबारायांचे, त्यांचंही कल्याण झालं. क्षमेचं हे वैशिष्ट्य आहे की आपलंही कल्याण होतं, आपले प्रसन्नता टिकून राहते आणि समोरच्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा सद्भाव उत्पन्न होऊन त्याचंही कल्याण होऊ शकतं. म्हणून देवाच्याच प्राप्तीची इच्छा असेल तर ही 4 साधनं तुम्ही करा, तुकोबाराय म्हणतायत. आणि ही साधनं सोडून का दुःखी व्हावे? का बरं लोकांनी दुःखी झालं पाहिजे असं तुकोबारायांचा आक्षेपार्थ आहे.
म्हणजे याचा अर्थ असा आहे की देवाच्या प्राप्तीची इच्छा असेल तर उचित प्रमाण पहिलं साधन आहे, निषेधाचा त्याग दुसरं साधन आहे, दुर्जनाचा त्याग हे तिसरं साधन आहे, आणि अंतःकरणामध्ये क्षमा असणं हे चौथं साधन आहे. आणि ही अशा प्रकारची ही क्षमा सांडोनी का ऐशी, ऐशी क्षमा सांडोने सुखाची हे राशी, ऐशी क्षमा सांडोने का दुःखी व्हावे, का बरं दुःखी व्हावं त्या लोकांनी, अशी ही साधनं त्यांनी करावेत आणि आनंदाला प्राप्त व्हावं, देवाची प्राप्तीच करून घ्यावी. याकरिता अशा प्रकारची ही 4 साधनं या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे. या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दुर्जनांचा त्याग सांगितला. ते दुर्जन कोण असतात, कसे असतात, त्यांचा स्वभाव काय असतो आणि त्यांच्या अत्यंत विरोधी साधू संतांचा स्वभाव काय असतो, याचं वर्णन पुढच्या अभंगात महाराजांनी केलं आहे. खळा सदा क्षुद्र दृष्टी करे कष्टी सज्जना, करीते आपुलाले परी धणीवरी व्यापार, दया संता भांडवल वेची बोल उपकार, तुका म्हणे आपुलाले उसंतिले जाणनीते. या अभंगामध्ये दुर्जन आणि सज्जन यांच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. खळा म्हणजे जो खळ आहे, दुष्ट मनुष्य आहे. दुर्जन आहे, सदा क्षुद्र दृष्टी, त्याची जी दृष्टी असते ती सदा क्षुद्र असते, म्हणजे अत्यंत नीच अशा प्रकारची असते, खालच्या स्तराची अशा प्रकारची त्याची दृष्टी असते. आणि म्हणून करी कष्टी सज्जना, सज्जनांना तो दुष्ट जो आहे तो कष्ट देत असतो, संत्रस्त करत राहतो, त्रास देत राहतो, असा अर्थ आहे. मी सज्जन भेटला तर त्याला आनंद वाटायला पाहिजे, परंतु चांगला मनुष्य भेटला, जसं ज्ञानोबरायांनी म्हटलंय बघा, मुख देखोनी विरक्ताचे सचैल करे. चांगली माणसं भेटले की त्याला वाटतं अरे अरे आज काय माझ्या सकाळी सकाळी मी आज ह्या विरक्त पुरुषाचं दर्शन घेतलं, असं त्याला वाटायला लागतं. म्हणजे याची दृष्टी जी आहे ती सदैव क्षुद्र अशा प्रकारचीच असते, म्हणून तो सज्जनांना त्रास देत राहतो. करीती आपुलाले परी धणीवरी व्यापार. आता हे संतांची दृष्टी कशी आहे तर तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं आहे, दया संता भांडवल वेची बोल उपकार. संतांचं भांडवल काय? दया. सज्जनांना कितीही त्रास दिला दुर्जनांनी तरीसुद्धा त्यांच्यावर दयाच करणं हा संतांचा स्वभाव आहे. वेची बोल उपकार, त्यांचे जे शब्द आहेत त्यांचं बोलणं समोरच्यावर उपकार करण्यासाठीच असतं, त्याचं कल्याण करण्यासाठीच संत महात्म्यांचे शब्द बाहेर पडत असतात. आता यांचे जे हे दोघांचे हे 2 व्यापार झाले, म्हणून तुकोबाराय म्हणतायत करीती आपुलाले परी, आपापल्या परीनं हे दोघंसुद्धा धणीवरी व्यापार करीती, इच्छा पूर्ण होईपर्यंत आपापली हे व्यापार करतात. म्हणजे दुर्जन जो आहे तो संतांना त्रास द्यायचं काम करतच राहतो, आणि संत महात्मे अशा दुर्जनांचंही कल्याण कसं होईल ही अंतःकरणामध्ये दया घेऊन त्याच्यावर परोपकार करण्याचं कार्य करतच राहतात. करीती आपुलाले परी धणीवरी व्यापार. आपण ती गोष्ट ऐकतो नेहमी, नदीच्या प्रवाहामध्ये विंचू पडला, त्या विंचवाला काढण्यासाठी साधूनं अशी आपली हस्तांजली केली, हातामध्ये तो विंचू घेतला, बाहेर टाकणार इतक्यात त्यानं दंश केला. विंचवाने दंश केलेला आहे म्हणून तर स्वभाव आहे, त्रास झाल्याच्या नंतर साधूने हात झटकला, विंचू पुन्हा पाण्यात पडला, नदी प्रवाहे पतित, पुन्हा पडला तो. पुन्हा त्याला बाहेर काढण्यासाठी साधूने दयाग्र अंतःकरणाने आपले 2 हात अंजोळी समोर केली, पुन्हा हातात घेतलं, पुन्हा त्या विंचूने दंश केला. असं 4-2 वेळा झाल्याच्या नंतर तिथल्या एका मार्गस्थाने साधूला विचारलं की बाबा तुम्ही असं का करताय? तो विंचू आहे, तो दंश करणार, त्याचा हा स्वभाव आहे, तुम्ही त्याला सोडून द्या. साधूनं सांगितलं सामान्य क्षुद्र असणारा विंचू जर त्याचा स्वभाव सोडत नाही चावण्याचा, तर मी तर साधू आहे, सज्जन आहे, त्याला वाचवण्याचा माझा स्वभाव आहे, तो मी का सोडू? याचा अर्थ असा आहे की दुर्जन लोक त्रास देणं हेच त्यांचं काम आहे, परंतु अशाही लोकांचं कल्याणच झालं पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात जे खळांची व्यंकटे सांडो, असे हे खळ आहेत. खळा सदा क्षुद्र दृष्टी असे खळ, परंतु ज्ञानोबाराय म्हणतात जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. याला म्हणायचं करीती आपुलाले परी. संत महात्मे त्यांचं कल्याणाचाच विचार करतात. तुका म्हणे आपुलाले उसंतिले जाणनीते,
तुकोबाराय म्हणतात आपुलाले म्हणजे आपलं आपलं हे जे काम आहे कर्म आहे ते उसंतिले ज्यांनी ज्यांनी त्यांनी प्रत्येकाने आपापलं हे जे कर्म आहे काम आहे कार्य आहे आपला स्वभाव आहे ते उसंतिले याचा अर्थ ही मार्गक्रमणा केली किंवा दुसरा अर्थ केला आहे उसंतिले म्हणजे चांगलंच मानलं. त्याला वाटतं माझंच चांगलं आहे दुर्जनाला आणि संतांना माहिती आहे की माझं बरोबर आहे. प्रत्येकाने आपापलं कर्म योग्यच आहे असं मानलं. आणि तिसरा अर्थ याचा आहे उसंतिले म्हणजे शेवटास नेले. आपलं आपलं कर्म त्याने शेवटाला नेलं पूर्ण पार पाडलं असा याचा अर्थ आहे. जग ऐशे बहुनावे बहुभावे भावना पाहो बोलो बहु नये सत्य काय सांभाळा कार्यासी जे कारण ते जतन करावे तुका म्हणे संतजनी हेची मनी धरावे. हे जग म्हणजे काय आहे आणि या जगामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे याचा उपदेश महाराजांनी या अभंगात केला आहे. जग ऐशे असं जग आहे म्हणे. असं कसं जग आहे? बहु नावे. या जगामध्ये अनेकांची अनेक नावं आहेत. प्रत्येकाचं नाव वेगळंच आहे. बहु नावे. यांची नामेही आनाने अनारिशी वर्तने वेशही सिनाने आघवे यांचे. प्रत्येकाचं नाव वेगळं आहे. किंबहुना एका एका वस्तूला पुन्हा अनेक नावं आहेत. बहु नावे अनेक नावं आहेत. आपण पाणी म्हणा जल म्हणा वारी म्हणा वॉटर म्हणा अनेक नावं आहेत. पदार्थ एकच आहे बहु नावे. पण जग आयुष्य असं हे जग आहे म्हणे. कसं आहे? बहु नावे. या जगामध्ये प्रत्येक वस्तूची नावं अनेक आहेत. आणि बहुभावे भावना अनेक प्रकारच्या भावांनी बहुभावे भावना प्रत्येकाची भावना ही सुद्धा वेगवेगळी अशा प्रकारची आहे. वस्तू एकच असते पण त्या वस्तूच्या विषयी प्रत्येकाची भावना भिन्न आहे. एकच आहे स्त्री आहे तिला आपण माता म्हणतो. पुत्राच्या संबंधानं त्याचा भाव आहे ही माझी आई आहे तिचा मातृभाव आहे. पती असेल तर तिचा पत्नी भार्या अशा प्रकारचा भाव आहे स्त्रीच्या संबंधाने. प्रत्येकाचा वेगळा. वस्तू एकच आहे पण त्याच्या संबंधानं प्रत्येक व्यक्तीची भावना वेगळी असू शकते. असं हे जग आहे. बहुभावे भावना. आता जग आयशे बहु नावे. इथं ईश्वर सृष्टी आहे आणि बहुभावे भावना ही जीवसृष्टी आहे. कारण एक श्रुती आहे बघा. भगवंताने जेव्हा जगताची सृष्टी केली तेव्हा असौ अयम नामा अयम इदम रूपहा. पूर्वकल्पामध्ये या ज्या वस्तूचं जे नाव होतं तेच नाव या कल्पामध्ये आहे. तेच रूप या त्या वस्तूचं असतं. ते नामरूप त्याच प्रकारची भगवंतानं उत्पन्न केली त्या त्या पदार्थाची. पण त्या पदार्थाकडे बघण्याची भावना जी जीवाची आहे ती प्रत्येकाची वेगळी आहे. बहुभावे भावना ही जीवसृष्टी झाली. उपदेश काय आहे? त्या नावामध्ये रूपामध्ये बदल करायचा नाही. मग काय करायचं आहे? जीवसृष्टीमध्ये बदल करायचा आहे. काय बदल करायचा? पाहो बोलो बहु नये. त्या पदार्थांच्या संबंधाने आपण जास्त पाहायचं नाही. म्हणजे आपण कर्तृत्वाच्या भोक्तृत्वाच्या भावनेतून त्या पदार्थांकडे पाहू नये. बोलो बहु नये. त्या जगातील वस्तूंच्या संबंधाने किंवा त्या त्या व्यक्तींशी फार आपण बोलू नये. पाहो बोलो बहु नये. सत्य काय सांभाळा. जे सत्य आहे आपल्या कल्याणाचं आहे आपलं सत्य हित करणारं आहे ते आपण फक्त सांभाळायचं. बाकी पदार्थांशी आपण जास्त संबंध ठेवू नये. कार्यासी जे कारण आपलं कार्य आपलं प्रयोजन सिद्ध होण्यासाठी जे कारण आहे जे साधन आहे तेवढं साधायचं आहे. ते जतन करावे. त्याला आपण प्राप्त करायचं. त्याचं रक्षण करायचं. बाकीच्या पदार्थांच्या आपण जास्त नादी लागायचं नाही. आपल्या कल्याणासाठी ते घातक आहे. त्या संबंधाने जास्त बोलू नका पाहू नका. आपलं कार्य साधण्यासाठी किंवा आपलं जे उद्धाराचं कार्य आहे ते संपन्न होण्यासाठी जे कारण आहे मग भक्ती असेल ज्ञान असेल श्रीगुरू असतील यांच्या संबंधाने या साधनाच्या संबंधाने आपण रक्षण केलं पाहिजे. तुका म्हणे संतजनी हेची मनी धरावे. तुकोबाराय म्हणतात संतजनी. इथं संतजन शब्दाचा अर्थ मुमुक्षुजन. संतांच्या सानिध्यामध्ये राहणारे असे संतजन. अशा संतांनी अशा संतजनांनी साधकांनी हेची मनी धरावे. असं मनामध्ये तुम्ही धारण करा. हे कधीही विसरू नका. या जगामध्ये असंच राहावं लागेल. हे जग असंच का तसंच का असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे
जास्त विचार किंवा अपेक्षा करत बसू नका जगाच्या संबंधानं. ही जगाची राहटी अशी चालत आले आणि चालत राहणार आहे. आपलं कार्य जेवढं साधून घेता येईल, आपल्या कल्याणाचा मार्ग जेवढा आपल्याला यातून साधून घेता येईल तेवढंच आपण साधून घ्यावं. अशा प्रकारे जगात राहावं कसं याचा उपदेश महाराजांनी या अभंगामध्ये केला आहे. तुकोबाराय सांगतायत की असा विचार करून या जगाच्या अग्नीतून आम्ही आता बाहेर पडलोय. निघाले ते आगी होनी आता झणी आतळे, पळवा परपरते दुरी आता हरी येथोनी, धरिले तैसे श्रुत कराहो येथे आहो प्रपंची, आबोल्याने ठेला तुका भेवोनी लोका निराळा. निघाले ते आगी होनी आता झणी आतळे. देवाला तुकोबाराय म्हणतायत की देवा, आता या जगतरूपी विश्वरूपी अग्नीतून आमचं अंतःकरण निघालेलं आहे, पण आता झणी आतळे, पुन्हा कदाचित आमचं अंतःकरण त्या संसारातील पदार्थांशी संस्पर्शित कदाचित होईल बरं, पण तुम्ही होऊ देऊ नका. पळवा परपरते दुरी, या जगतातल्या पदार्थापासून आमच्या अंतःकरणाला फार फार दूरपर्यंत पळवून घेऊन जा. आता हरी येथुनी, हे हरी आता येथुनी. येथुनी म्हणजे या जगतापासून आमचं जे मन आहे ते दूर दूरपर्यंत अर्थात तुमच्या स्वरूपापर्यंतच घेऊन जा. जगताकडे हे मन आता आमचं नेऊ नका. धरिले तैसे श्रुत करा हो येथे आहो प्रपंची. आम्ही तर येथं प्रपंचामध्ये आहोत देवा, पण तुम्ही जे धरलेलं आहे अर्थात धरिले तैसे श्रुत करा. काय धरलेलं आहे तुम्ही? पहिली गोष्ट, तुम्ही जे विटेवर रूप धारण केलंय, ज्या कारणाने केलंय ते तुम्ही श्रुत करा, म्हणजे आता प्रसिद्ध करा, जाहीर करा. म्हणजे काय करा, तर ते जे रूप तुम्ही धरलंय ते भक्तांसाठी आहे. भवसागर तरिता कार्य करीतसा चिंता, पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या. म्हणजे भवसागरातून संतांना बाहेर काढण्यासाठी, मुमुक्षुला बाहेर काढण्यासाठी भगवंता विटेवर उभा आहे. याकरिता तुमचं जे रूप आहे ना ते तुम्ही तुमचं कार्य सिद्ध करा. धरिले तैसे श्रुत करा हो. किंवा तुम्ही तुमचं नाव धारण केलंय पतित पावन म्हणून, ते तुमचं नाव तुम्ही श्रुत करा, म्हणजे प्रसिद्ध करा आणि आमचं कल्याण करा, असा याचा अर्थ. येथे आहो प्रपंची, आम्ही तर इथं प्रपंचामध्ये पडलोय. आबोल्याने ठेला तुका भेवोनी लोका निराळा. तुकोबाराय म्हणतात, मी मात्र या जगापासून दूर झालेलो आहे. आबोल्याने ठेला म्हणजे या जगाशी मी आता बोलत नाही. आबोलनं धारण केलेलं आहे, कारण लोकांशी बोलल्याच्या नंतर विक्षिप्तता येते, अंतःकरणामध्ये चांचल्य वाढतं. म्हणून आबोलनच असलं पाहिजे साधकाने साधना अवस्थेमध्ये. लोकांशी बोललं नाही पाहिजे, कारण ते काय आपल्याशी काय परमार्थाचं बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्याचा विषय तर संसारच असतो. म्हणून आबोल्याने ठेला तुका भेवोनी लोका निराळा. काय बोलो चालो झाला मुका, बोलो चालो झाला मुका, म्हणजे या संसारापासून आता आम्ही बोलतही नाही, चालतही नाही, आम्ही मुके झालो, तुकोबाराय म्हणतात. असं झालं पाहिजे. साधक अवस्थेतली ही भूमिका आहे. तुकोबाराय म्हणतात, आबोल्याने ठेला तुका भेवोनी लोका निराळा. या लोकांना मी घाबरलो, भिवून, आणि त्यांच्यापासून मी निराळा झालो, वेगळा झालो, आबोलना झालो. अशा प्रकारची आपली साधकाची भूमिका तुकाराम महाराजांनी या अभंगातून व्यक्त केली. आता हीच साधना वाढल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतायत, आता दुसरे नाही मनी निरंजनी पडिलो, तुमची पाहे वास अवघी आस निरसली, मागिलांचा मोडला मार्ग घडला त्याग अरुची, तुका म्हणे करुणा करा तू सोयरा दीनांचा. आता दुसरे नाही मनी, आता आमच्या मनामध्ये परमात्म्याला सोडून दुसरं नाही, द्वैत नाही, दुसरा कोणताही पदार्थ नाही. आत्तापर्यंत मनामध्ये संसारातील पदार्थ होते, पण आत्ता मात्र आमच्या मनात दुसरा कोणताही पदार्थ नाही. निरंजनी पडिलो, निर्जन वनामध्ये देवा आम्ही पडलेलो आहोत. आता आमच्या जवळ कोणी नाही. तुमचीच पाहे वास, तुमचीच वाट आम्ही पाहतोय देवा. अवघी आस निरसली, संसाराच्या संबंधाने संपूर्ण आशा इच्छा आमच्या निरसन झाल्या, संपल्या. दुसरा आम्हाला काहीही पाहिजे नाही. मागिलांचा मोडला माग, आतापर्यंत जे काही धन दारा वगैरे होते ह्या सर्वांचा मार्ग आमचा मोडला.
घडला त्याग अरुची, त्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणात अरुची निर्माण झाली, वीट निर्माण झाला आणि त्यांचा त्याग घडला. तुकाराम महाराज इथं केला म्हणत नाहीत, त्याग केला म्हणत नाहीत, घडला म्हणतात. त्याग करण्यापेक्षा घडणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा त्याग करतो आपण, तो घडतो असं नाही. घडणं जे आहे ते फल श्रुती प्राप्त करून देणारं असतं, त्याला घडणं म्हणावं. एकादशी करणं वेगळं आणि घडणं वेगळं. मनामध्ये अनेक खाऊ होत असेल तर ती केली एकादशी बळच, पण घडली नाही. घडणं म्हणजे काय? अंतःकरणातून जेव्हा एखादी गोष्ट होते आणि तिचं फल प्राप्त होतं तेव्हा ती घडली. तुकोबारायाने काय त्याग केला, संन्यास घेतला असं नाही, परंतु तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला त्याग घडला. घडला त्याग कशामुळं? अरुची. आमच्या अंतःकरणामध्ये अनासक्ती आहे कोणत्याही पदार्थाविषयी. पण बाबा सांगत असतात ना, वृत्ते हे संन्यासः एव संन्यासः. वृत्तीचा संन्यासच खरा संन्यास आहे. अंतःकरणातून त्याग झाला पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्याग घडला आम्हाला. तुका म्हणे करुणा करा तू सोयरा दीनांचा. तुकोबाराय देवाला म्हणतात, हे देवा तुम्ही करुणा कर आहात, करुणा करणारे आहात आणि दीनांचे सोयरे आहात. दीन म्हणजे काय? दीन शब्दाचा अर्थ होतो जे भगवंताला शरण आले, शरणागत झाले. म्हणजे सर्व आश्रय विषय सोडून भगवंतालाच जेव्हा आपण आश्रय विषय करतो आणि सर्व अंतःकरणाने काया वाचा मनाने शरण जातो, तेव्हा त्याला खऱ्या अर्थानं दीन होणं म्हणतात भगवंताच्या समोर. असं दीन झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं अशा दीनांचा, भक्तांचा देव हा सोयरा होतो, आवडता होतो आणि त्यांचं संरक्षण परमात्मा करत असतो. म्हणून देवा आता आम्ही दीन झालोय. तुकोबाराय म्हणतात आम्ही आमची साधना कशी केली आणि ही साधना करत असताना भगवंताला प्रार्थना कशी केली, पुढच्या अभंगामध्ये हाच विषय. धरुनिया सोयी परतले मन अनुलक्षी चरण करुनिया येई पांडुरंगे नेई सांभाळुनी करुणा वचनी आळवितो. बुद्धी झाली साह्य परी नाही बळ अवलोकी तो जळ वाही नेत्री न चलते पाय गळित झाली काया म्हणूनी दया येऊ द्यावी. दिशेच्या करीतो वारियासी मात जोडुनिया हात वाट पाहे तुका म्हणे वेग करावा सत्वर पावावया तीर भव नदीचे. या अभंगामध्ये महाराजांनी भगवंताची भेट होण्याकरिता भगवंताला प्रार्थना केलेली आहे. धरुनिया सोयी परतले मन अनुलक्षी चरण करुनिया. अन्वय करावा लागतो. अनुलक्षी चरण करुनिया सोयी धरुनिया मन परतले. अनुलक्षी म्हणजे आमच्या लक्षात, ध्यानात किंवा आमचं साध्य म्हणून चरण करुनिया, भगवंताचे चरणच आमचं लक्ष आहे, साध्य आहे असं ठरवून निश्चित करून सोयी धरून या, त्या भगवंताच्या चरणाचाच मार्ग धरून त्याच मार्गाने जाऊन मन परतले. आमचं मन आता परतलेलं आहे, संसारापासून परतलेलं आहे. येई पांडुरंगे नेई सांभाळुनी. हे पांडुरंगे सांभाळुनी नेई, आम्हाला तुम्ही सांभाळा आणि सांभाळून या संसाराच्या पलीकडे घेऊन जा. करुणा वचनी आळवितो. अत्यंत करुणेच्या या वाक्यांनी, वचनांनी देवा तुम्हाला आम्ही आळवित आहोत, प्रार्थना करतोय. बुद्धी झाली साह्य परी नाही बळ अवलोकी तो जळ वाही नेत्री. बुद्धी आम्हाला साह्य झालेली आहे, परी नाही बळ, परंतु आमच्या शरीरामध्ये, आमच्या इंद्रियामध्ये बळच नाही राहिलं. माहिती आहे कुठं जायचं आहे, काय साधन करायचं आहे, माहिती आहे. बुद्धीनं आम्हाला साह्य केलं आहे, बुद्धीला सगळं काही कळतं आहे, आमचा निश्चय पक्का आहे, परंतु इंद्रियामध्ये, मनामध्ये बळ राहिलेलं नाही देवा. अवलोकितो जळ वाही नेत्री. अवलोकितो, सारखं तुमची वाट मी पाहतोय, इकडे तिकडे पाहतो, तुम्ही कोणीकडून याल, कधी याल, तुम्हाला पाहतोय आणि तुम्ही आले नाहीत हे कळल्याच्या नंतर जळ वाही नेत्री, आमच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. न चलती पाय गळित झाली काया. आमचे पाय आता चालण्याचे शक्तीनं संपन्न नाही, चालू शकत नाही. पंढरपूरला जायचंय, तुमच्याकडे यायचंय ही इच्छा आहे, निश्चय आहे, बुद्धीचं साह्य आहे, पण न चलते पाय, पाय चालू शकत नाही देवा. गळित झाली काया, आमची पूर्ण जी काया शरीर आहे ते गलित झालेलं आहे, क्षीण झालेली आहे काया. म्हणून दया येऊ द्यावी. हे देवा, म्हणून तुम्हाला माझी दया येऊ द्या. दिशेच्या करीतो वारियासी मात.
तुम्ही ज्या दिशेला आहात त्या दिशेकडून येणाऱ्या वाऱ्याबरोबरच मी गोष्टी करतोय, चर्चा करतोय, बोलतोय की या दिशेने माझा देव, माझा परमात्मा कधी येईल. दिशेच्या करीतो वारी या सीमात, जोडून या हात वाट पाही. हात जोडून देवा तुमची मी वाट पाहतोय, तुमचं दर्शन करण्यासाठी मी हात जोडलेले आहेत, तुम्ही कधी याल त्याची मी वाट पाहतोय. तुका म्हणे वेग करावा सत्वर. तुकोबाराय म्हणतात आता लवकरात लवकर, तातडीने, त्वरेने तुम्ही वेग करा, पावावया तीर भवनदीचे. या भवनदीतून पलीकडे नेण्यासाठी, पलीकडच्या तीराला घेऊन जाण्यासाठी तुम्ही लवकर यावं, मला घेऊन जावं. अशा प्रकारे अत्यंत करुणावचनांनी महाराजांनी या अभंगामध्ये प्रार्थना केलेली आहे. काय भक्तीची दोन अंग असतात, एक समर्पण असतं आणि दुसरं व्याकुळता असते, असं वर्णन केलं आहे. एक पाठीमागे आपल्या पसायदानमध्ये बाबांकडे एक महात्मे आले होते, त्यांनी बोलता बोलता हे वाक्य सांगितलं. आणि भक्तीची मुख्य दोनच अंग असतात, एक म्हणजे समर्पण, भगवंताला सगळं समर्पण करत चालायचं, सगळं त्यालाच समर्पण करायचं आपल्या सर्व क्रिया. आणि दुसरी म्हणजे त्याच्या भेटीची व्याकुळता, अंतःकरणामध्ये व्याकुळता निर्माण झाली की देव लवकर भेटतो. म्हणून तुकोबारायांच्या अंतःकरणातली ही व्याकुळता आहे. कवले भरियेले पोट, निग्रहाचे खोटे तंठ, ऐशे माता जाणे वर्म, बाळा वाढविता धर्म, कामविता लोहो कसे, तातडीने कामनाशे, तुका म्हणे खडे देता अक्षरते जोडे. तुकोबारायांनी या अभंगामधून आपला अधिकार जो आहे त्या अधिकारानुसारच साधना केली पाहिजे असा उपदेश केला आहे. जसं आई काय करते, कवले भरियेले पोट, कवळ छोटे छोटे घास करून त्या बाळाचं पोट भरते. एकदम मोठा मोठा घास करून जर त्या बाळाचं पोट भरायचं म्हटलं तर ते भरवू शकत नाही, त्या बाळाला खाता येत नाही. किंवा दुसरा पाठभेद या ठिकाणी आहे, कौले भरियेली पेठ. कौल म्हणजे कौलाराची घरं असतात ना, त्याच्यावरती छपरावरती जे कौलारं ठेवलेली असतात, मातीपासून बनवलेली खापरं असतात, त्यांनी सगळे पेठ जे आहे, बाजार आहे ते भरलेलं आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे याचा अर्थ काय की बाकी सगळं जरी बाजारामध्ये असलं तरी ते घेणं आधी महत्त्वाचं आहे. जर घर बांधायचं असेल आपलं तर ते घेणं महत्त्वाचं आहे, कारण ऊन, वारा, पाणी त्यापासून आपलं संरक्षण होतं. जरी ते मातीपासूनच बनलं आहे, कमी किमतीचं आहे, तरी ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, म्हणून ते घेतलं पाहिजे. निग्रहाचे खोटे तंट, अंतःकरणाचा निग्रह करायचा, योग साधना करायची आणि या साधनेतूनच मला मोक्ष प्राप्त करायचा आहे, अशा प्रकारचा विनाकारण व्यर्थ असा आग्रह, खोटा असा व्यर्थ असा तंट म्हणजे आग्रह, हट्ट आपण नाही धरला पाहिजे. आपली योग्यता काय आहे ते पाहून आपण साधन केलं पाहिजे. याचा अर्थ असा, जसं आई छोटे घास करून बाळाचं पोट भरवते, तसं संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला हे नामस्मरण दिलं आहे, भक्ती दिलेली आहे. या भक्तीच्या साधनेने आपण जावं आणि आपलं साध्य प्राप्त करावं. ऐशे माता जाणे वर्म, अशा प्रकारे आई जी आहे ते आपलं वर्म जाणते. बाळा वाढविता धर्म, त्या बाळाला वाढवण्याचा, मोठं करण्याचा, त्याचं पालनपोषण करण्याचा धर्म म्हणजे कर्तव्य काय आहे हे त्या आईला माहिती असतं. तसं संत महात्म्यांनी तुमच्या आमच्याकरिता ही साधनं, सोपी साधनं सांगितलेली आहेत. कामविता लोहो कसे, इथंही दोन पाठ आहेत. कामविता लाहे कसे, तातडीने कामनाशे, दोन पाठ असल्यामुळे दोन अर्थ होतील. कामविता लोहो कसे याचा अर्थ, जर आपण इच्छा केली आणि कष्ट घेऊन लोहो कसे, त्या लोहाला चांगलं आपण संपादन केलं, प्राप्त केलं, तर कसे त्या लोखंडाला सुद्धा किंमत येते. तातडीने कामनाशे, आणि आपण तातडी केली, घाई केली काही, तर आपलं ते सगळं काम जे आहे, कार्य जे आहे ते विस्कटून जातं, नष्ट होऊन जातं, असा अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ आहे कामविता लाहे कसे, याचा अर्थ कामविता म्हणजे आपण अंतःकरणामध्ये आदरपूर्वक, इच्छापूर्वक, आदरपूर्वक, भावनेतून सत्कारा सेवितो दृढभूमीही दीर्घकाल नैरंतर्य, अशा पद्धतीने आपण आपलं साधन केलं तर ते कसाला उतरतं. लाहे कसे प्राप्त होतं, ते कसाला उतरतं. आणि तातडीने कामनाशे, ते साधन आपण तातडीने वेगानं करावं म्हटलं तर ते संपून जातं, नष्ट होतं, ते प्राप्त होत नाही. तुका म्हणे खडे देता अक्षरते जोडे, आपण जर खडे दिले
तर त्या खड्यांच्या द्वारा अक्षर ते जोडे, त्या अक्षरांची माहिती किंवा अक्षरांचं ज्ञान त्या बाळाला होत असतं. एखादं अक्षर शिकवायचे किंवा बाराखड्या शिकवायच्यात, तर ते खडे मांडून जर त्याला शिकवलं तर ते लवकर त्याला कळतं. आणि आपण त्याला एकदमच लिहायला शिकवू तर जमणार नाही. पण समोरच्याची योग्यता काय आहे ते बघून, तो अधिकार बघूनच संत महात्मे उपदेश करत असतात. पण आपणही आपली योग्यता, आपला अधिकार बघून साधन निवडलं पाहिजे, असा उपदेश महाराजांनी या अभंगात केला आहे. तुकोबाराय सांगतात, असा उपदेश संतांचा ग्रहण करून जर आपण चाललो आणि ही भक्ती साधन आपण निवडलं तर चालिले न वाटे गावुनिया जाता वाटे, बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग. नाही भय आड काही विषमाचे जड, तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी अंती. चालिले न वाटे, तुकोबाराय म्हणतात भक्ती साधना भजन करत असताना आपली मार्गक्रमणा कशी झाली ही कळतही नाही. चालिले न वाटे, किती चाललो हे कळतही नाही. गावुनिया जाता वाटे, गावुनिया भजन करत करत जर आपण वाटेने चाललो, या चरणातले यमक म्हणून जे 2 शब्द दिले ते सारखेच आहेत. चालिले न वाटे आणि पुढेही गावुनिया जाता वाटे, इथंही वाटेच आहे पण अर्थ वेगळा आहे. पहिला जो वाटे आहे ते क्रियापद आहे. चालिले न वाटे, चालल्यासारखं वाटत नाही. कधी गावुनिया जाता वाटे, वाटे म्हणजे इथं वाटेने हे नाम आहे, हे क्रियापद नाही. वाटेने असा अर्थ. वाटेने जर आपण गायन भजन करत गेलो तर मग किती चाललो, किती मार्ग झाला, किती किलोमीटर झाले, किती पुढचा मुक्काम राहिला आहे, इकडं लक्षही राहत नाही. उलट आलं का पालखीतळ कळतही नाही कधी आलं ते. आणि जर आपलं लक्ष तिसरीकडंच असेल, म्हणजे दुसरीकडेही म्हणत नाही मी आपलं लक्ष जर कुठेतरीच असेल, भजनात नसेल, तर मग मात्र सारखं इथून किती किलोमीटर राहिले, आणखी किती आहे, किती चालायचं आहे, आपण किती चालत आलो, इकडंच लक्ष राहतं आणि मग पाय दुखायला लागतात, त्रास होतो. पण जे भजन करणारे वारकरी असतात त्यांच्या जेव्हा भजन करत करत आपण जातो तेव्हा मात्र कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही, चालल्यासारखंही वाटत नाही. ऐशे बरवा वैष्णवांचा संग, त्यातही पुन्हा तुकोबाराय म्हणतात जर वैष्णवांचा संग भेटला तर बरवा, अत्यंत चांगला संग जर कोणता असेल तर वैष्णवांचा, वैष्णवांच्या संगतीमध्ये जावं. तो खरा योग्य चांगला असा संघ आहे. का चांगला आहे तो संघ? कारण येतो सामोरा श्रीरंग. बाकीचे संघ जर केले तर येतो सामोरा काळ असा अर्थ होतो, आणि हा जर संघ आपण केला तर येतो सामोरा श्रीरंग. परमात्मा समोर आपल्याला भेटायला येतो. आपण त्याला भेटायला चाललोय, पण संतांच्या संगतीत जर जात असू तर देव आडवा येतून येण्यासाठी आपल्याला, म्हणून येतो सामोरा श्रीरंग. इतका हा श्रेष्ठ आहे, म्हणून चांगला. नाही भय आड काही विषमाचे जड. तुकोबाराय म्हणतात या संतांच्या संगतीमध्ये असं भजन करत असताना नाही भय, कसल्याही प्रकारचं भय, आता जन्म मरणाचं काळाचं भय नाही राहिलं. आड म्हणजे आडवं हे भय येत नाही. काही विषमाचे जड, कोणत्याही प्रकारच्या संकटाचं जड म्हणजे मोठ्या अशा प्रकारचं हे संकट आडवं येत नाही, प्रतिबंध करीत नाही. तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी अंती. तुकोबाराय म्हणतात ही जी भक्ती आहे, भजन आहे, ते सुरुवातीला आणि शेवटीसुद्धा सुखरूप आहे. म्हणजे हे भक्ती करत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा जो मार्ग आहे, भक्ती मार्ग, हा आनंदाचा मार्ग आहे. काही साधनं सुरुवातीला सुखकर असतात, आता हे कीर्तन नाही त्यामुळं जाऊ द्या, असू द्या. काही साधनं हे सुरुवातीला दुःखरूप असतात, योगाचं साधन आहे, पण सिद्ध झालं की मग आनंद आहे. परंतु ही भक्ती साधन आहे ते सुरुवातीलाही आनंदमय आहे आणि शेवटीसुद्धा आनंदमय. सुरुवातीला साधना म्हणून आनंदमय आहे आणि शेवटी साध्य म्हणून ज्ञानोत्तर भक्ती आहे शेवटी, आणि तिथं आनंदच आनंद आहे. त्यामुळे इथं साधनाचे कष्ट होत नाहीत, पण सुखरूप आदी अंती. अशा भक्तीच्या साधनेने जर आपण आपली मार्गक्रमणा केली तरच संसारातून आपण आपलं उल्लंघन करू शकतो. अन्यथा स्वसामर्थ्याने संसाराचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न जर केला तर तुकोबाराय म्हणतात तुम्हालाच काय तर ब्रह्मदेवाला सुद्धा या संसारातून उल्लंघन करता येत नाही. करिता विचार
तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुल्लंघवे सामर्थी शरण शरण नारायणा मज अंगीकारा दिना आले ते वचनापाशी माझ्या सामर्थ्य पाठीवरी मोळी तोची कळवा पायी तळी सापडला जाळी मत्स्य झाला तो न्याय आता करीन तातडी लाभाची ते याच जोडी तुका म्हणे ओढी पाया सोयी मनाची. तुकोबरा या अभंगामध्ये भगवंताला प्रार्थना करतायत की देवा करिता विचार, जर संसाराच्या संबंधाने आम्ही जर विचार केला तर आमच्या हे ध्यानात आलेला आहे की तो हा दृढ संसार, हा जो संसार आहे तो अत्यंत दृढ आहे, बळकट आहे. ब्रह्मादिका पार नुल्लंघवे सामर्थ्य, आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने या संसाराचा पार जर करायचा म्हटलं, पलीकडे जायचं म्हटलं तर त्या ब्रह्मादिकांना सुद्धा याचं उल्लंघन करता येत नाही. म्हणून देवा शरण शरण नारायणा, देवा तुला आम्ही शरण आलो, तुला आम्ही शरण आलोय. मज अंगीकारा दिना, मी दीन आहे, तुम्हाला शरणागत आहे, माझा अंगीकार करा. कारण तुम्हीच असं म्हटलंय की माया मेताम तरंती ते, या मायेतून ते तरुण जातात. कोण? मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते, जे भगवंताला शरण जातात. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडिये सरले माया जळ. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात शरण शरण नारायणा मज अंगीकारा दिना आले ते वचनापाशी माझ्या सामर्थ्य. देवा आता माझ्यामध्ये कोणतंही सामर्थ्य राहिलं नाही. जसं वरती अभंग गेला, आमचे हात पाय गळून गेलेत आणि या संसाराच्या सागरात आम्ही आता पडलेलो आहे आणि मग आता सामर्थ्य कोणतंही राहिलं नाही. तेव्हा देवा आता सामर्थ्य एकच राहिलं आहे. काय? आमच्या बोलण्यात, आमच्या वाणीत, आमच्या प्रार्थनेत, आमच्या वचनात, हे फक्त सामर्थ्य आहे. दुसरं कोणतंही सामर्थ्य आता आमच्याकडं नाही. आले ते वचनापाशी, आमच्या बोलण्याजवळच फक्त आता सामर्थ्य आहे, माझ्या सामर्थ्य. एक पाठभेद इथं, आले ते वचना पाळी माझ्या सामर्थ्य, असा एक पाठभेद. त्याचा अर्थ असा होतो, पाळी म्हणजे पालन करतो. तुम्ही जे वचन आम्हाला दिलं आहे त्याचं आमच्या सामर्थ्यानं जसं होईल तसं आम्ही पालन करण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात गीतेमध्ये तुम्ही जे आम्हाला सांगितलं आहे, यत करोशी यदश्नाशी यजुहोशी ददासी यत वगैरे, तर ह्या सगळी वचनं जशी जमतील तसं त्याचं पालन करण्याचा मी प्रयत्न देवा माझ्या सामर्थ्यानं करतोय. पाठीवरी मोळी तोची कळवा पाया तळी सापडला जाळी मत्स्य झाला तो न्याय. दोन दृष्टांत महाराजांनी दिलेत. पाठीवरी मोळी, एखाद्याच्या पाठीवर जर मोळी असेल म्हणजे लाकडांचा भारा जर असेल आणि ते मोळी घेऊन जर तो चाललेला असेल तर तोची कळवा पाया तळी, त्याच्या पाठीतच फक्त कळ निघते असं नाही, तर तोच कळवा म्हणजे तीच वेदना त्याच्या पायामध्ये सुद्धा होत असते. सापडला जाळी मत्स्य, एखादा मासा आहे आणि तो जाळ्यामध्ये सापडल्याच्या नंतर त्याला जो त्रास होतो, जसा त्रास होतो, झाला तो न्याय, तसा न्याय आमचा आहे. अर्थात तशा प्रकारची अवस्था आमची सुद्धा झालेली आहे. अशा दृष्टांताप्रमाणे तसा आम्हाला आता त्रास होतो आहे. या संसाराचं उल्लंघन आमच्या सामर्थ्याने आम्हाला करणं शक्य राहिलं नाही. आता करीन तातडी, देवा आता आम्ही वेग करतोय. लाभाची ते याच जोडी, तुमच्या या लाभाची, चरणाची प्राप्ती करण्याची, हाच लाभ प्राप्त करण्यासाठी आम्ही आता तातडी करतोय. तुका म्हणे ओढी पाया सोयी मनाची, आमच्या या मनाला आता तुमच्या पायाचीच फक्त ओढी लागलेली आहे. चरणाच्या मार्गानेच आमचं मन आता ओढा घेत आहे, धावत आहे. तुमच्या चरणाची कधी प्राप्ती होईल अशा आमच्या अंतकरणामध्ये ओढ लागलेली आहे. बहुता जातेचा केला अंगीकार बहुतही पार सर्वोत्तमे, सरलाचे नाही कोणाची ये वेचे अक्षोभ्य ठाईचे ठाई आहे. लागतचे नाही घेता अंतपार वसवी अंतर अणुचेही तुका म्हणे केला होय ठाकी ऐसा पुरवावी इच्छा धरिली ते. तुकोबराई प्रार्थना देवाला करतायत की देवा तुम्ही आतापर्यंत अनेकांचा अंगीकार केला, बहुता जातीचा केला अंगीकार. इथं जातीचा म्हणजे प्रकार, अनेक प्रकारची लोक, त्या सगळ्यांचा तुम्ही आतापर्यंत अंगीकार केलेला आहे. बहुतही पार सर्वोत्तमे, सर्वोत्तम असणारे परमात्मा आपण आहात, सर्वश्रेष्ठ आहात. आपल्याकडून बहुतही पार
अनेक जे भक्त आहेत त्यांना तुम्ही पार घेऊन गेले, त्यांचा तुम्ही अंगीकार केलेला आहे. सरलाची नाही कोणाची ये वेचे, किंवा बहुतही पार म्हणजे या सगळ्या सर्वांच्या पार, त्याला आपण पारावर म्हणतो. परमात्मा कसा आहे, सगळ्यांच्या पलीकडे आहे. आणि बहुतही पार, सर्वांच्या पलीकडे, जगताच्या कार्याच्या कारणाच्या पलीकडे असणारे असे आपण सर्वोत्तम आहात. आणि अशा आपण अनेकांचा आत्तापर्यंत, अगदी पश्वादिकांचा सुद्धा तुम्ही अंगीकार केला. सरलाची नाही कोणाची ये वेचे, अनेकांनी तुमचा अनुभव घेतला, परंतु तरीसुद्धा तुम्ही सरले नाही, संपले नाही, तुमच्यामध्ये कमीपणा कधी आला नाही. अक्षोभ्य ठाईचे ठाई आहे, त्याच्यामध्ये कधीही क्षोभ निर्माण झाला नाही, म्हणजे कमीपणा आला नाही, विकार निर्माण झाला नाही, निर्विकार आणि ठाईचे ठाई, जशास तसे, जिथल्या तिथं तुम्ही जशास तसेच आहात. तुमचा आत्तापर्यंत अनेक संतांनी अनुभव घेतला, तुम्हाला स्वीकारलं, परंतु तरीसुद्धा तुमच्यामध्ये कमीपणा, उणीव आले नाही, निर्विकार असेच आपण आहात. लागतची नाही घेता अंतपार, म्हणजे असं म्हणताना महाराजांना म्हणायचं आहे किंवा मी तुम्हाला स्वीकारलं, घेतलं म्हणजे तुमच्यात काही कमीपणा येईल असं नाही. आतापर्यंत अनेकांनी तुमचा स्वीकार केला, तुम्ही काही लहान झाले किंवा कमी झाले, कुठला विकार तुमच्यामध्ये आला असं झालं नाही. आणि मला भेटल्यानेच का तुमच्यात कमीपणा येणार आहे का? लागतची नाही घेता अंतपार, वसवी अंतर अनुचेही. लागतची नाही म्हणजे घेता, तुम्हाला घेत असताना, ग्रहण केल्यावर अंतपार लागतची नाही. तुम्ही कुठे आहात, तुमचा अंत काय आहे, शेवट काय आहे, तुमचा पार काय आहे, किंवा तुमची खोली काय आहे, याचा पार कधीही लागत नाही. असं आपलं व्यापक स्वरूप आहे. वसवी अंतर अणुचेही, अणुच्याही आतमध्ये आपण वसता, राहता. तुका म्हणे केला होय ठाकी ऐसा, पुरवावी इच्छा धरिली ते. असे आपण व्यापक आहात, पण तरीसुद्धा तुमचा स्वभाव असा आहे की जशी तुमची इच्छा भक्तांना होते तशी त्यांची ती इच्छा तुम्ही पूर्ण करता, हा तुमचा स्वभाव आहे. केला होय ठाकी ऐसा, जसं तुम्हाला करावं, ज्या रूपाची अपेक्षा करावी तसे तुमचं रूप होतं. पुरवावी इच्छा धरिली ते, हा तुमचा स्वभाव आहे देवा. पोट झाले आता जीवनी आवडी, पुरवावी परवडी बहुतांची. काय आसवना तातडीचे काम, मागील ते श्रम न पवाची. वाढते या पोटी बहु असे वाव, सांभाळिता ठाव काय वेचे. दाविल्या वाचुनी नाही कळू येत, तेथेही दुश्चित एकपण. नावेसा भारतो उदकाचे शिरी, काय हळू भारी तये ठाई. तुका म्हणे गीते गावोनी गोविंद, करू ब्रह्मानंद एकसरे. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतायत की संतांनी तुमच्या आमच्याकरिता ब्रह्मानंदाचं भोजन दिलेलं आहे, आणि ते भोजन न करता मध्येच आपण त्यांच्यापासून दूर जाऊ नये, उठू नये, तिथलं कर्तव्य सांगतायत. पोट झाले, पोट तृप्त झाल्याच्या नंतर आता जीवनी आवडी, पाणी पिण्याची आवड, इच्छा उत्पन्न होते. भोजन झालं, आता पाणी पाहिजे. तसं आता ब्रह्मानंदाचं भोजन झालेलं आहे, आता फक्त भक्तिरस, भक्तीचं पाणी आम्हाला प्यायचं, ही आवड आहे. पुरवावी परवडी बहुतांची, आणि आता अनेकांना, अनेक लोकांना हे ब्रह्मानंदाचं जे भोजन आहे ते संतांनी करवलं पाहिजे. काय आसवना तातडीचे काम, मागील ते श्रम न पवाची. आसवना म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर आपण हात धुण्यासाठी प्रवृत्त होतो, तर तुकोबाराय म्हणतात की हे ब्रह्मानंदाचं भोजन करत असताना हात धुण्याचं काही, तातडी करण्याचं काय काम आहे? घाई करू नका, पूर्ण तृप्त व्हा. मागेल ते श्रम न पवाची. जर तुम्ही हे भोजन केलं, तृप्त झालात, तर तुम्हाला मागचे श्रम पुन्हा आता होणार नाही. म्हणजे पुन्हा भोजन करण्याची, तयार करण्याची गरज नाही, पुन्हा कधी भूकच लागणार नाही, पुन्हा जन्ममरणाचे श्रम तुम्हाला होणारच नाहीत. वाढती या पोटी बहु असे वाढणारे संत आहेत, आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये मोठा वाव आहे, अवकाश आहे. म्हणजे आपण भरपूर भोजन करावं ही त्यांची इच्छा आहे. सांभाळिता ठाव काय वेचे. अशा संतांचं स्थान, अशा संतांच्या जवळ राहण्यासाठी तुमचं काय खर्ची जात आहे, काय वेच होत आहे. दाविल्या वाचुनी नाही कळू येत, तेथेही दुश्चित एकपण. तुकोबाराय म्हणतात या लोकांना दाखवल्याशिवाय, म्हणजे उपदेश केल्याशिवाय, सांगितल्याशिवाय कळत नाही. आणि पुन्हा सांगितल्यानंतरही जर कोणी त्याविषयी उदास राहील, दुश्चित्त राहील, तर मग मात्र ध्यानात घ्या, एकपण. शेवटी तुम्हाला एकटं राहावं लागेल, आणि एकटंच या जन्ममरणाच्या परंपरेमध्ये पडावं लागेल. नावेचा भारतो उदकाचे शिरी,
काय हळू भारी तये ठाई. नाव पाण्यावर असते, त्या नावेचा पूर्ण भार त्या पाण्याच्या मस्तकावर असतो, उदकाच्या शिरी. काय हळू भारी तये ठाई. त्या नावेला एखाद्या त्या लोकांचं हळू किंवा भारी म्हणजे वजन काय तिला कळतं? काही कळत नाही. का? त्या नावेचं पूर्ण जो भार आहे तो पाण्यावर असतो. त्याप्रमाणे संतांवर आपला भार टाकावा, देवावर आपला भार टाकावा आणि आपण आपलं ब्रह्मानंदाचं भोजन केलं पाहिजे. तुका म्हणे गीती गावोनी गोविंद, करू ब्रह्मानंद एकसरे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही मात्र गीती आमच्या गायनामध्ये गावोनी गोविंद, गोविंदाचंच गायन करून करू ब्रह्मानंद एकसरे. आम्ही निव्वळ एकसारखा सर्व ब्रह्मानंदच आमच्या जीवनामध्ये करू. कसा करू? त्यासाठीची साधना तुकोबाराय सांगतायत. साधन आमच्याकडे काय? एका हाती टाळ एका हाती चिपळिया, घाली ती हुंबरी एक वाहता ती टाळिया. मातले वैष्णव नटते नाना छंदे, नाही मोक्षपदे चाड भजनी आवडी. हाका आरोळिया गीत वाद्य सुख सोहळे, जायते न कळे केव्हा रजनी दिवस. तीर्थी नाही चाड न लगे जावे वनांतरा, तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी. संत महात्मी भजन कसं करतात त्याचं स्वरूप तुकोबाराय सांगतायत. एका हाती टाळ. काही वारकऱ्यांच्या काही भक्तांच्या हातामध्ये टाळ आहे, एका हाती चिपळिया. काहींच्या हातामध्ये चिपळ्या आहेत. एका हाती टाळ याचा अर्थ असा नाही करायचा की एका हातामध्ये टाळ घेतला आणि एका हातामध्ये चिपळ्या घेतल्या, असा याचा अर्थ नाही आहे. याचा अर्थ असा, एका म्हणजे काही भक्तांच्या हातामध्ये टाळ आहे, काहींनी टाळ घेतलेले आहेत. एका हाती चिपळ्या. काही जण असे की त्यांनी हातामध्ये चिपळ्या घेतलेल्या आहेत. घाली ती हुंबरी एक वाहता ते टाळिया. एक टाळिया वाहतात, ते काही टाळ्या वाजवतात, त्यांना टाळच भेटले नाही, टाळ संपून गेले, मग टाळ्या वाजवायला लागले. आणि एक घाली ती हुंबरी. हुंबरी नावाचा खेळ आहे आणि ती हुंबरी घालून ते खेळतात, म्हणजे पावल्या खेळतात, नाचतात, उड्या मारतात आणि नाचताना उड्या मारताना अशा प्रकारे हुंबरी देतात आणि ते खेळत असतात. याचा अनुभव गुरुवारच्या पालखीमध्ये येतो किंवा दिंडीमध्ये येतो आपल्याला, की नाचताना आपल्याला ही हुंबरी किंवा हे नाचणं पावले त्याचा आनंद किती आहे तो जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. घाली ती हुंबरी एक वाहता ती टाळिया, मातले वैष्णव नटती नाना छंदे. अशा अनेक प्रकारच्या छंदांनी मातले वैष्णव, उन्मत्त अशा प्रकारचे हे वैष्णव होतात. काही कळत नाही, कोण जवळ आलंय कोण गेलंय, कुणाला लात लागली, कुणाला पाय लागला, कुणाला आपला खांबा लागला आणि कोण पडलं. त्या नाचण्यामध्ये काही त्यांना कळत नाही, उन्मत्त झाल्यासारखे असे नाचत असतात. मातले वैष्णव नटती नाना छंदे. नटतात ते म्हणजे अनेक प्रकारचे मुद्रा लावतात, गंध लावतात, हार घालतात गळ्यामध्ये तुळशीचे, नटतात. छंदे नटते नाना छंदे. नाही मोक्षपदे चाड. मोक्षपद प्राप्त करण्याचे सुद्धा चाड नाही. का? भजनी आवडी. भजन करावं हीच अंतकरणामध्ये आवड आहे आणि त्यामुळे मोक्षप्राप्तीची सुद्धा इच्छा नाही. हाका आरोळ्या गीतवाद्य सुख सोहळे. कोणी हाका मारतं मोठ्या मोठ्याने देवाला, आरोळ्या ठोकतं, गीत कोणी गायन करत आहे, कोणी वाद्य मृदंग वाजवत आहे. असे सुख सोहळे, हे सुखाचे सोहळे असे संत महात्मे घेतात. जायते न कळे केव्हा रजनी दिवस. केव्हा रात्र गेली केव्हा दिवस गेला हे न कळे, कळतही नाही. तीर्थी नाही चाड न लगे जावे वनांतरा. तीर्थाला जाण्याची इच्छा राहत नाही. कोण्या वनांतरामध्ये एखाद्या वनात जाऊन साधना करावे एकांतात ही सुद्धा अपेक्षा अंतकरणात राहत नाही. तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी. कारण अशा संतांना वैष्णवांना सर्व पृथ्वीच हरिहरात्मक रूपाने प्रतीतीला आलेली असते. हे सगळं जग परमात्म रूप आहे अशा अनुभूतीमध्ये ते असतात. त्यामुळं कुठंतरी तीर्थाला किंवा एकांतामध्ये जाऊन भजन करावं असं त्यांना कधी वाटतच नाही. देव सखा आता केले नव्हे काही, येणे सकळ ही सोयरीच. भाग्यवंत झालो गोते सपुरते, आता पुण्याने ते पार नाही. या अभंगामध्ये महाराजांनी देव जर सखा झाला तर काही आपल्याला इतरांबरोबरचे नाते स्वीकारण्याची गरज नाही. सगळं जगच आपल्याशी सोयरीक होत असतं. कसं? तुकोबाराय सांगतात, देव सखा. देवच जर आमचा मित्र झाला आता
केले नव्हे काही, आता आम्ही काय केल्याच्या नंतर ते होणार नाही, सगळ्या प्रकारचं आता आमच्या इच्छा पूर्ण होणार. येणे सकळ ही सोयरीच, आता यामुळे देवच मित्र झाल्यामुळे आता सगळं जगच आम्हाला आमचा सोयरा झालेला आहे. भाग्यवंत झालो गोते सपुरती, आता आम्ही भाग्यवान झालो, कारण भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया. गोते सपुरती, आता आमचं गोत, आमची नाती आप्तेष्ट हे सगळे सपुरती म्हणजे पूर्णपणे जगतातला प्रत्येक मनुष्य आमचं गोत आहे, त्याच्याशी आमचं नातं आहे. अर्थात ते वैष्णव, आम्ही वैष्णव, हेच आमचं नातं आहे. आता पुण्यानीती पार नाही, आता आमच्या पुण्याला म्हणजे धर्माला आणि नीतीला पार नाही. धर्मनीतीचा संपूर्ण आमचा हा आता व्यवहार होतोय. पाहता दिसती भरली या दिशा, पाहता पाहिल्याच्या नंतर सगळ्या दिशा परमात्म्याने भरलेल्या आहेत असा अनुभव येतोय. ठसावला ठसा लोकत्रयी, त्रैलोक्यामध्ये संपूर्ण परमात्म्याचाच ठसा उमटलेला आहे, म्हणजे परमात्माच सच्चिदानंद रूपाने ओतप्रोत आहे असा अनुभव येतोय. अविनाश जोडी आम्हा भाग्यवंता, आम्हा भाग्यवंतांना अविनाशी अशा परमात्म्याची प्राप्ती झाली. होती सत्ता संचिताची, संचिताची सत्ता म्हणजे सामर्थ्य आमच्याकडं होतं, प्रारब्धानंही साथ दिली, पूर्वपुण्याही होते, त्यामुळं आम्हाला अशी अनुभूती आली. पायावरी डोई ठेवाया आरोथा, झाले द्यावी सत्ता क्षेम ऐशी. आता एवढंच अंतकरणामध्ये शिल्लक आहे. तत्त्वज्ञान तर झालंय, पण याच्या नंतर भगवंताची भेट व्हावी, सगुणाची भेट व्हावी अशा अंतकरणामध्ये इच्छा उत्पन्न झाली. पायावरी डोई ठेवाया, भगवंताच्या पायावर मस्तक ठेवण्याकरिता आरोथा झाली, आमच्या अंतकरणामध्ये उत्कंठा निर्माण झालेली आहे. द्यावी सत्ता क्षेम ऐसी, आता तुम्हाला आलिंगन द्यावं अशा प्रकारची तुम्ही आम्हाला सत्ता द्या, अशा प्रकारचं अधिकार योग्यता तुम्ही आम्हाला द्या. तुका म्हणे जीव पावला विसावा, म्हणविता देवा तुमचीशी. तुकोबाराय म्हणतात, देवा आता आमचा जीव विश्रांतीला प्राप्त झालेला आहे. म्हणविता कशाने? देवा तुमचीशी म्हणविता, आम्ही तुमचे दास आहोत असं म्हणताना, असं म्हणून आम्ही घेतलं, त्यामुळं आमच्या जीवाला आता विश्रांती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे कोण आता कळी काळा येऊ बळा देईल, सत्ता झाली त्रिभुवनी चक्रपाणी कोवसा, लढीवाळांचा भार वाहे उभा आहे कुढावया, तुका म्हणे घटिका देस निमशही न विसंबे. तुकोबाराय म्हणतात, आता कळी काळा कोण बळा येऊ देईल, या कळी काळाला आता बळाला कोण येऊ देईल, त्याचं बळ आता कोण चालू देईल. का? सत्ता झाली त्रिभुवनी, या त्रिभुवनामध्ये आमचीच सत्ता आहे आता. का? चक्रपाणी कोवसा, चक्रपाणी असा परमात्मा विष्णू कोवसा कृपाळू आहे, त्यानं आमचा कैवार घेतला, त्याचा आश्रय आम्ही घेतला, किंवा त्यानं आमच्यावर कृपा केली, तो कृपाळू झाला आमच्यासाठी. त्यामुळं आत्ता आमची सत्ता त्रिभुवनामध्ये झाली. इथं त्रिभुवन शब्दाचा अर्थ हे त्रैलोक्य, त्रैलोक्यावर आमची सत्ता आहे असा तर सरळ अर्थ करता येईलच. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, सत्ता झाली त्रिभुवनी. पण त्रिभुवनी याचा अर्थ जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तिन्ही अवस्थेमध्ये आता परमात्म्याचंच दर्शन आम्हाला होत आहे, परमात्म्याची सर्वत्र सत्ता आहे अशी आमची अनुभूती झालेली आहे. चक्रपाणी कोवसा, लढीवाळांचा भारवाही उभा आहे कुढावया. परमात्मा काय करतो? लढीवाळ जे भक्त आहेत त्यांचे संपूर्ण भार परमात्मा वाहतो. आणि कशा करता उभा आहे तो? कुढावया, या भक्तांची सगळी संकट दूर करण्यासाठीच तर तो उभा आहे. तुका म्हणे घटिका देश निमिषही न विसंबे, तो परमात्मा एक घटकाभर 24 मिनिटं त्याला एक घटका म्हणतात. दिवस किंवा एक निमेष म्हणजे पापणी लवणे हा जो काळ आहे त्याला निमेष म्हणतात. एवढा सुद्धा काळ परमात्मा आम्हाला न विसंबे, परमात्मा आम्हाला विसरत नाही असा अर्थ याचा. आम्ही तर त्याला विसरत नाही हे तर आहेच हो, पण तो सुद्धा आम्हाला एक निमिषभर सुद्धा विसरत नाही. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी, देवाला सुद्धा भक्तांचा असा विसर पडत नाही. असं झालं असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात, सत्ता झाली त्रिभुवनी चक्रपाणी कोवसा. या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. चक्रपाणी कोवसा हे जे दोन शब्द आहेत, याच्या पुढचा प्रवास वेगळा आहे, मागचा प्रवास वेगळा आहे. चक्रपाणी कोवसा याचा मागचा अभंग घेतला, त्याचा परिणाम सांगितला आहे. चक्रपाणी कोवसाचा परिणाम काय झाला?
कोण आता कळी काळा येऊ बाळा देईला सत्ता झाली त्रिभुवनी, हा त्याचा परिणाम आहे. कशामुळं झालं हे? चक्रपाणी कोवसा, त्यामुळं झालं. आणि चक्रपाणी परमात्मा कोवसा आहे म्हणजे कसं आहे त्याचं स्पष्टीकरण पुढचं चरण आहे. लढीवाळांचा भारवाही उभा आहे कुडावया, तुका म्हणे घटिका देश निमिषही न विसंबे, याला म्हणायचं चक्रपाणी कोवसा. आम्हा आवडे नाम घेता तोही पिता संतोषे, उभयता एकचित्त तरी प्रीत वाढली, आम्ही शोभो निकटवासे अनारिशे न दिसो, तुका म्हणे पांडुरंगे अवघी अंगे निवाली. तुकोबराय नामभक्तीचा महिमा सांगतायत की नामस्मरण जर केलं तर आम्हा आवडे, नामस्मरण करण्याचीच आम्हाला आवड आहे, तेच आम्हाला आवडतं. आणि तोही पिता संतोषे, तो परमात्मा जगतपिता, तोही नामस्मरण केलं की संतुष्ट होतो आपल्यावर. उभयता एकचित्त तरी प्रीत वाढली, उभयता म्हणजे देव आणि आम्ही, आमच्यामध्ये दोघांमध्ये एकचित्त झालं, दोघांच्या मनामध्ये एकच आहे, दोघांची आवड एकच आहे. आणि त्यामुळे तरी प्रीत वाढली, या कारणाने आमची परस्परामध्ये प्रीती वाढलेली आहे. नामस्मरण करणं हीच आमची आवड आहे आणि नामस्मरण केलं की त्यालाही आवडतं, असा आमचा स्वभाव किंवा अंतकरण एक झालं आहे. त्यामुळं त्या परमात्म्याला आम्ही आवडतो. आम्ही शोभो निकटवासे अनारिशे न दिसो, आम्ही म्हणजे आम्ही, देव आणि आम्ही, निकटवासे शोभो, आम्ही जवळच राहतो. देव कधी आमच्याशिवाय राहत नाही आणि आम्ही कधी देवाच्या शिवाय राहत नाही, आम्ही जवळ राहतो. अनारिशे न दिसो, आम्ही कधीही वेगळे दिसत नाही, वेगळे राहत नाही, सदैव आम्ही एकमेकांच्या सोबतच असतो, असा अर्थ. आणि दुसरा आपण आणखी लाक्षणिक अर्थ घेतला तर अनारिशे न दिसो, दिवाळीचे नाही पण अनारिशे, अनारिशे न दिसो म्हणजे आम्ही वेगळे दिसत नाही, आम्ही आता दोघं एकच झालोय, असा अर्थ. तुका म्हणे पांडुरंगे अवघी अंगे निवाली, पांडुरंगाने आमची सगळी अंग, सगळी अवयव निवाली आहेत, विश्रांतीला प्राप्त झाली, शांत झालेली आहेत पांडुरंगाच्या चिंतनाने. देहत वाशे भोगाचे अधीन याचे सुखशीन क्षणभंगूर, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळ ही क्षणभंगूर, हा येथील पसारा आलिया आकारा अवघे नाशे, तुका म्हणे येथे सकळ विश्रांती आठवावा चित्ती नारायण. तुकोबाराय म्हणतायत प्रारब्ध भोगत असताना सुद्धा आपल्याला पुरुषार्थ कसा करता येतो. थोडक्यात प्रारब्ध आणि पुरुषार्थ दोन्हीचा समतोल समन्वय तुकोबाराय या अभंगात सांगतायत. देहतवाशे भोगाच्या अधीन, देह भोगाच्या म्हणजे प्रारब्धामध्ये घडणारे जे भोग आहेत त्या भोगाच्या अधीन आहे, शरीर आहे. तुकोबाराय मन म्हणत नाहीत, आत्मा तर नाहीच पण मन सुद्धा म्हणत नाहीत. देहालाय प्रारब्ध, देहतवाशे भोगाच्या अधीन, कारण देह म्हणजे या संपूर्ण प्रारब्धामध्ये असणारे भोगाचा आश्रय. यत भोगायतनम तदेव शरीरम असं म्हटलंय, भोगाचा आश्रय म्हणजे शरीर आहे आणि या शरीर आहे तोपर्यंत भोग घडणारच. म्हणून हे जे शरीर आहे ते भोगाच्या अधीन झालेलं आहे. प्रारब्धाचे भोग या देहाला घ्यावेच लागणार. याचे सुख शीन क्षणभंगूर, या देहाला या प्रारब्धातून होणारे सुख किंवा शीन म्हणजे दुःख, हे दोन्ही सुद्धा क्षणभंगूर आहे. म्हणजे सुख आलं तर तेही जाणार आहे आणि दुःख आलं तर तेही जाणारच आहे, क्षणभंगूर आहे. अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. आपण काय करावं मग हे प्रारब्ध भोगत असताना? अविनाश असणारा जो परमात्मा आहे त्या देवाच्या चरणाजवळ आपला भाव ठेवावा आणि त्याची आपण प्राप्ती करून घ्यावी. कल्याणाचा ठाव सकळही, आपल्या कल्याणाचं स्थान परमात्म्याचे चरणच आहेत. क्षणभंगूर हा येथील पसारा, हा संपूर्ण जगतातला पसारा जो आहे तो क्षणभंगूर आहे. आलिया आकारा अवघे नाशे, आकाराला जेवढं आलेलं आहे ते सगळं एक दिवस नष्ट होणार आहे. तुका म्हणे येथे सकळ विश्रांती, परमात्म्याच्या चरणाजवळ मात्र आपली विश्रांती आहे, होणार आहे. आठवावा चित्ती नारायण, असं प्रारब्धाने घडणाऱ्या गोष्टींमध्ये आपण मात्र आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताला आठवावं, एवढंच आपल्या हातामध्ये असतं. आता आवश्यक करणे समाधान, पाहिले निर्वाण न पाहिजे, केले तरी आता सुशोभ्य करावे, दिसते बरवे संतामध्ये. या अभंगामध्ये प्रार्थनाच तुकोबाराय करतायत. आता आवश्यक आहे, काय आवश्यक आहे? समाधान करणे, माझं समाधान करणं देवा हेच आता आवश्यक आहे. पाहिले निर्वाण न पाहिजे, माझं शेवट बघू नका. केले तरी आता सुशोभ्य, आता जर तुम्हाला माझं काही करायचं असेल तर सुशोभनीय असं करा. दिसते बरवे संतांमध्ये, संतांमध्ये गेल्याच्या नंतर जे बरवं असेल, संतांना जे मान्य होईल असंच माझं कल्याण करा. नाही भक्तराजी ठेविला उधार नामाचा आकार त्यांची याने.
भक्तांनी मात्र, भक्तराजांनी, संतांनी मात्र तुझा उधार ठेवला नाही. तू त्यांना दर्शन दिलंस तर त्यांनीसुद्धा त्यांची उधारी ठेवली नाही, तुला परत देऊन टाकलं. काय केलं? नामाचा आकार त्यांची यांनी. त्या संतांमुळंच तुला नाम आहे आणि आकार आहे, अन्यथा तुला कुठलं नाम आणि रूप होतं. तुका म्हणे माझ्या वडिलांचे ठेवणे गौप्य नारायणे न करावे. तुकोबाराय म्हणतात माझ्या वडील म्हणजे संत महात्मे जे पूर्व सूर्य आहेत, आमच्या पूर्वी होऊन गेलेले नाथ महाराज असतील, ज्ञानोबाराय असतील, ह्या सर्व वडिलांची ठेव तुझ्याजवळ आहे देवा. त्यांनी तुला भक्ती समर्पित केलेली आहे, तुला त्यांनी त्यांचं ज्ञान समर्पित केलं आहे, कर्म समर्पित केलं आहे, त्यांचा ठेवा तुझ्याजवळ आहे. म्हणून आता ते तुम्ही गुप्त ठेवू नका, माझ्यासमोर प्रकट करा आणि ते भक्तिज्ञान तुम्ही मला द्या. काया वाचा मने श्रीमुखाची वास अनेक उदास विचाराशी, काय आता मोक्ष करावा जे देवा तुमची या गोवा दर्शनाशी. केले या नेमासी उभे ठाऊ व्हावे, नेमिले ते भावे पालटेना. तुका म्हणे जो जो कराल उशीर तो तो मज फार रडवील. तुकोबाराय म्हणतात देवा काया वाचा आणि मनाने तुमच्या श्रीमुखाचं दर्शन व्हावं अशीच मी वाट पाहतोय. अनेक उदास विचाराशी, कोणतेही विचार मला आता प्राप्त करावेत असं वाटत नाही, अनेक इतर विचारांच्या विषयी मी उदास झालोय. काय आता मोक्ष करावा जे देवा, मोक्ष घेऊन तरी देवा काय करायचं आहे. तुमची या गोवा दर्शनाची, तुमच्या दर्शनामध्ये तो एक प्रकारचा प्रतिबंधच आहे, अडचणच आहे. केले या नेमासी उभे ठाऊ व्हावे, आम्ही नेम केला आहे, निश्चय केला आहे की तुमचं दर्शन झालं पाहिजे आणि या नियमाप्रमाणे देवा तुम्ही आमच्या समोर उभं राहा. नेमिले ते भावे पालटेना, आम्ही जो नियम केला, निश्चय केला, त्या नियमापासून, निश्चयापासून आता आम्ही पालटणार नाही, तुमचं दर्शनच आम्ही करणार. तुका म्हणे जो जो कराल उशीर, देवा तुम्ही जर जसा जसा उशीर कराल तसा तसा तुमचा तो उशीर, तुमच्या दर्शनाचा हा वियोग मज फार रडवील, मला फार तो त्रास देईल, रडवील, रडू आम्ही, पण देवा तुमचं दर्शन आम्हाला झालं पाहिजे. पुढीलांचे सोयी माझ्या मनात चाली, मताची आणली नाही बुद्धी. पुढीलांचे सोयी म्हणजे माझ्या मनाची जी चाल आहे, माझ्या मनाचं जे चालणं आहे ते पुढीलांचे सोयी, पुढे जे संत गेले त्याच मार्गाने आम्ही चालतो. मताची आणली नाही बुद्धी, स्वतःचं मत काही वेगळं मानलं नाही, तशी बुद्धी मी येऊ दिली नाही. स्वतंत्र माझं काही वेगळं मत आहे असं मी कधीही मानलेलं नाही. संत जसं सांगतात तसंच आमचं वर्तन आहे. केलासी तो उभा आजीवरी धरविले हाती कट देवा. हे देवा आजपर्यंत संतांनी तुला या विटेवर उभं केलेलं आहे आणि हाती कट धरविले, तुला तुझ्या हातांनी कमरेला धरायला लावलं, म्हणजे कमरेवर हात ठेवून तुला उभं राहायला लावलेलं आहे संतांनी. आहे त्याची मागो नाही खोटा चाळा, आणि तू जसा उभा आहे ना विटेवर तसंच रूपाचं मला दर्शन पाहिजे. अनेक खोटा इतर अशा प्रकारचा खोटा चाळा किंवा खोट्या अशा प्रकारचा छंद, इच्छा दुसरं काही मिळवण्याची नाही. नये येऊ बळा लेकराशी, मी लेकरू आहे देवा, आणि तुम्ही माझ्या संबंधाने कशाला विनाकारण हट्टाला येता, आग्रहाला येता. तुम्हीही दर्शन न देण्याचा आग्रह धरून बसू नका. मी मागतोय, लेकरू आहे, तर माझी इच्छा पूर्ण करा. तुका म्हणे माझा साक्षीचा व्यवहार कृपणजी थोर परी तुम्ही. तुकोबाराय म्हणतात माझा जो व्यवहार आहे तो साक्षीचा आहे, पण देवा तुम्ही मात्र फार कृपण आहात एवढं नक्की आहे. माझा व्यवहार साक्षीचा याचा अर्थ म्हणजे माझ्यासमोर अनेक दाखले आहेत. तुम्ही आतापर्यंत ज्ञानोबारायांना दर्शन दिलं, नाथबाबांना दर्शन दिलं, सकाळीच ऐकलं आपण, पशुला दर्शन, गजेंद्राला दर्शन दिलं, अनेकांच्या साक्षी आहेत माझ्याकडे, आणि मलाच का दर्शन देत नाही. माझं जे हे बोलणं आहे, बोलण्याचा व्यवहार आहे तो साक्षीचा आहे, पुराव्या दाखल बोलतोय मी असा अर्थ. किंवा साक्षीचा व्यवहार म्हणजे मी साक्षी होऊन सर्व व्यवहार करतोय. उदासीनत्वे सती बोद्धा साक्षी, असा साक्षी होऊन माझा व्यवहार चाललाय, तरी तुम्ही दर्शन देत नाही, म्हणजे तुम्ही कृपणच आहे हे निश्चित होतं. कृपणजी थोर परी तुम्ही. किंवा साक्षीचा याचा अर्थ आणखी तिसरा असा करता येतो. बाबा तो अभंग नेहमी घेत असतात कीर्तनाला, म्हणून शरण जावे. शेवटचं चरण तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. साक्षी आले म्हणजे आमच्या अनुभवाला आलेलं आहे हे, म्हणजे आम्ही जे हे बोलतोय आमचा सर्व व्यवहार हा अनुभूतीचा आहे. मी प्रामाणिकपणे बोलतोय देवा, पण हे नक्की आहे की तुम्ही काय आहात,
कृपण आहात. तुम्ही मात्र दर्शन देत नाही. तुम्ही दर्शन आमच्यापासून चोरून ठेवता. बहुता करुणी चाळवा चाळवी, किती तुम्ही गोवी करीतसा. लागटपणे मी झालो येथवरी, चाडते दुसरी न धरुनी. दुजया चातव तुम्हासी कंटाळा, राहसी निराळा एकाएकी. तुका म्हणे आता यावरी गोविंदा, मजशी विनोदा येऊ नये. आता थोडेसे भांडणाला प्रवृत्त झाले तुकोबाराय. एवढं बोलूनही, कृपण म्हणूनही देवाला काहीच वाटत नाही. आता मग तुकोबाराय भांडतायत. बहुता करुणी, बहुत करून तर देवा तुम्ही काय करता माहिती आहे आम्हाला. चाळवा चाळवी, फसवणूक करता, भूलथापा हाणता. किती तुम्ही गोवी करीत असा, किती आम्हाला हे बंधनात घालता संसाराच्या, किती संकट समोर आणून देताय, किती तुम्ही गोवी करीत असा. कशाला उगाच अडथळे आणता दर्शन देण्यामध्ये. लागटपणे मी झालो, इतकं बोलतोय, दर्शन द्याच म्हणतोय मी, तरी तुम्ही देत नाहीत. लागटपणे, निर्लज्जपणाने पुन्हा पुन्हा मी तेच मागतोय देवा तुम्हाला. येथपर्यंत आलोय तुमच्या दारात, चाडते दुसरी न धरूनही. दुसरी कोणतीच इच्छा अंतकरणात मी धरून आलो नाही. तुम्हाला वाटत असेल की पंढरपूरला येऊन हा काहीतरी घेऊन जातो की काय, पण तसं काही केलं नाही. तुमच्या दर्शनाच्याच इच्छेने आलोय देवा तुमच्यापर्यंत. दुजयाचा तव तुम्हाशी कंटाळा. आम्हाला माहीत आहे की तुम्ही कसे आहेत, तुम्हाला दुसरं नको वाटतं. निसंग तुम्हाशी राहणे एकट, नाही कटकट साहू येत. हा तुमचा स्वभाव आहे, माहिती आहे देवा. दुजयाचा तो दुसऱ्याचा तुम्हाला कंटाळा आहे, जवळ कोणी नको वाटतं, एकांतात तुम्हाला राहावं वाटतं, म्हणून तुम्ही राहसी निराळा एकाएकी. तुम्ही निराळे राहता लोकांपासून, एकटेपणाने राहता नेहमी. हा तुमचा स्वभाव आहे, माहिती आहे आम्हाला. पण तरी देवा तुम्ही मला दर्शन दिलं पाहिजे. तुका म्हणे आता यावरी गोविंदा. एवढं बोलूनही जर हे गोविंदा तुम्ही जर दर्शन मला दिलं नाही तर मजशी विनोदा येऊ नये, खबरदार. माझ्यासमोर आता विनोद करू नका, माझी थट्टा मांडू नका. मी जर उतरलो वाद करायला तर तुम्हाला सुद्धा मग जड जाईन, लक्षात ठेवा. मजशी विनोदा येऊ नये, धमकी दिली इथं. अशा प्रकारे तुकोबाराय देवाशी भांडतायत, वाद करतायत. अपेक्षा एकच आहे, भगवंताचं दर्शन व्हावी. अशा करुणा वचनांनी आणि अंतकरणातल्या तळमळीतून भगवंताला ही प्रार्थना करतात. अशी प्रार्थना आपणही तुकोबारायांच्या या शब्दातून करूया, ज्ञानोबारायांना करूया, पांडुरंगाला करूया. आणि अशा प्रकारची साधना आपल्याकडूनही घडावी. आणि संतांनी जी काही साधना आपल्याला सांगितली तशीच साधना आपल्याकडून घडत राहो, आपल्याकडून कधीही कोणता प्रमाद होऊ नये. अशा प्रकारची प्रार्थना माऊलींच्या चरणी करू, गुरुवर्य बाबांच्या चरणी करतो आणि सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रिकामे तू नको मना, रिकामे तू नको मना, रिकामे तू नको मना, रिकामे तू नको मना. राहो क्षणोक्षणाही, राहो क्षणोक्षणाही, वेळोवेळा पारायण, वेळोवेळा पारायण, वेळोवेळा पारायण, वेळोवेळा पारायण. नारायण हे करी, नारायण हे करे, नारायण हे करी, नारायण हे करे. वेळोवेळा पारायण, वेळोवेळा
पारायण वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण भ्रमणाच्या मोडी वाटा भ्रमणाच्या मोडी वाटा भ्रमणाच्या मोडी वाटा भ्रमणाच्या मोडी वाटा नभरे फाटा आडराने नभरे फाटा आडराने नभरे फाटा आडराने नभरे फाटा आडराने वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण नारायण हे करी नारायण हे करे नारायण हे करी नारायण हे करे वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण तुका म्हणे माझ्या जीवे तुका म्हणे माझ्या जीवे तुका म्हणे माझ्या जीवे तुका म्हणे माझ्या जीवे हेची ध्यावे धनिवरी हेची ध्यावे धनिवरी वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण हेची घ्यावे धनिवरी हेची घ्यावे धनिवरी धनिवरी वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण नारायण हे करी नारायण हे करी नारायण हे करी नारायण हे करे नारायण हे करी नारायण हे करी वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण
ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुढील सत्र बरोबर 6 वाजता सुरू होईल. पुढील सत्र 6 वाजता सुरू होईल बरोबर वेळेत.